नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टॅटिस्टिक्सच्या जवळपास सर्वच प्रॅक्टिस सेट खूप छान पद्धतीने संपवल्यात। प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला प्रत्येक प्रॅक्टिस सेटचे जे वैशिष्ट्य आहेत, ज्याच्यामध्ये जे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे ते आपण लक्षात ठेवले। एक एक फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो आपण लर्न केलेला आहे, त्याचं महत्त्व बघितलेलं आहे। कोणत्या प्रॉब्लेमसाठी म्हणजेच कोणत्या प्रश्नासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा, त्याच्या ट्रिक्स काय आहेत, ते सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर चला आपण या स्टॅटिस्टिक्सचा शेवटचा भाग प्रॉब्लेम सेट आपण बघणार आहोत। प्रॉब्लेम सेट चालू करूयात। खऱ्या अर्थानं आजपर्यंत आपण स्टॅटिस्टिक्सच्या चॅप्टरमध्ये जे जे शिकलं त्याचं सर्व ॲप्लिकेशन आणि सुरुवातीपासूनचे प्रॉब्लेम थोडेसे ॲडव्हान्सचे असतील, सोपे असतील, सर्वच प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला प्रॉब्लेम सेटमध्ये बघायचे आहेत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, रेडी राहा। आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम सेट बघायचा आहे। सर्वांनी फोकस करा विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी चॅप्टर 6 स्टॅटिस्टिक आपला चाललाय। त्याच्यामध्ये पहिला एमसीक्यूचा क्वेश्चन आहे। एमसीक्यूचा क्वेश्चन आहे सर्वांनाच माहिती, एमसीक्यूचा मल्टिपल चॉईसचा क्वेश्चन असतो, जो आपल्याला या ठिकाणी एक पर्याय निवडायचा असतो। आपल्या प्रॉब्लेम सेटमध्ये कॉमनली हाच प्रश्न पहिल्यांदा येतो। चला तर आपण या ठिकाणी बघूयात। पहिला प्रश्न आहे, द पर्सन्स ऑफ ओ ब्लड ग्रुप आर 40%. The classification of persons based on the blood group is to be shown a pie diagram. एक पाय डायग्राम आहे म्हणते, एक पाय डायग्राम आहे, एक पाय डायग्राम आहे म्हणते आहे। काय म्हणते बेटा? एक पाय डायग्राम आहे। माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। आणि त्यातला 40% भाग, 40% ओ ब्लड ग्रुपचे आहेत। ठीक आहे, अ पर्सन्स ऑफ ओ ब्लड ग्रुप आर 40%. द क्लासिफिकेशन ऑफ पर्सन्स बेस्ड ऑन ब्लड ग्रुप इज टू बी शोन अ पाय डायग्राम. What should be the measures of angle for the persons of O blood group? त्यांनी काय दिले आपल्याला? पर्सेंटमध्ये दिले, आपल्याला डिग्रीमध्ये काढायचंय। तर याचा कोणता आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती, 40/100 इंटू 360 आपण असं करतो। ठीक आहे, पर्सेंटमध्ये काढायचंय, त्याच्यामुळे या पर्सेंटला आपण 100% असं लिहिलं आणि मग 40%/100% म्हणजे त्याला आपण काय केलं बेटा, 40/100 इंटू 360 असा फॉर्म्युला वापरला। हे दोन कट झाले, हे एक कट झाला, हा एक कट झाला। 36 इंटू 4 आन्सर आलं 144 डिग्री। ठीक आहे, हे कळलं का कसं केलं आपण? आपल्याला काय काढायचं होतं? ओ ब्लड ग्रुपचं डिग्रीमध्ये काढायचं होतं, ओ ब्लड ग्रुपचं डिग्रीमध्ये काढायचं होतं। अरे बाबा, डिग्रीमध्ये कसं काढतात? त्यांनी काय म्हणलंय, एक पाय डायग्राम आहे, एक पाय डायग्राम आहे। लक्ष दे बेटा, एक पाय डायग्राम आहे आणि या पाय डायग्राम मध्ये 40% लोक ही ओ ब्लड ग्रुपचे आहेत। 40% लोक ही ओ ब्लड ग्रुपचे आहेत। तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते ह्याच्यामध्ये काढायचे, कशामध्ये काढायचे म्हणूयात आपण त्याला, किती लोक आहेत ते काढायचे आपल्याला। पर्सेंट मध्ये दिले, तुम्हाला अँगल मध्ये काढायचे। हे 40% आहेत, तुम्हाला ते डिग्री मध्ये काढायचे। तर त्याला आपण कसं करतो, डिग्री इज इक्वल टू 40%, 40% आहेत का नाही, मग 40/100 इंटू 360 असं आपण करावं लागेलेला। ठीक आहे, एमसीक्यू कधी कधी हार्ड असतात। हा फॉर्म्युला तुम्हाला मी शिकवलेला आहे, जे आधी शिकवलंय ते परत परत बघायचे, ऍप्लिकेशन करायचे आणि ह्या प्रश्नाला 40% म्हणजे सर्वांनाच माहिती 100 न करतो डिग्रीमध्ये करायचंय, म्हणून 360 डिग्री इंटू त्यानं मल्टिप्लाय केलं। आपला आन्सर किती आलं बेटा? आपला आन्सर किती आलं या ठिकाणी? आपला आन्सर किती आलं बेटा? हे यूज केल्यानंतर 144 आपला आन्सर आलं। ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 डी। याच्यानंतर कोणता आहे? अ डिफरंट एक्सपेंडिचर्स इनकर्ड ऑन द कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग वर शोन बाय पाय डायग्राम. द एक्सपेंडिचर ₹45,000 ऑन सिमेंट what was shown by sector of central angle 75. What was the total expenditure of construction? त्यांनी काय विचारले? टोटल एक्सपेंडिचर काढायचं आहे आपल्याला, बरोबर आहे। आपण कसं काढतो? अँगल इथं लिहितो 75 डिग्री, बरोबर आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ह्याच्यावर किती इन्व्हेस्ट केले बघा, द एक्सपेंडिचर रुपीज कशावरती? सिमेंटवरती किती एक्सपेंडिचर आहे आपला या ठिकाणी? जवळपास सिमेंटवरती आहे 45,000, बरोबर आहे, 45,000। आणि आपल्याला टोटल एक्सपेंडिचर काढायचं आहे, जो आपण डिनॉमिनेटर मध्ये लिहितो। आपल्याला काढायचं आहे टोटल एक्सपेंडिचर इंटू 360। आता काय करणार बेटा ह्याच्यामध्ये आपण? हा 45,000 जो सिमेंट साठी आहे इंटू 360 आपण हा टोटल एक्सपेंडिचर इकडे घ्या,
टोटल एक्सपेंडिचर इकडे घ्या, अपॉन करा 75, याने ज्यावेळेस आपण हा डिवायडेशनचा हा सोडून घेऊ, ह्या ज्यावेळेस आपण सोडून घेऊ बघा, 15 15 पाची 75, 15 पाची 75, बरोबर आहे. 15 इथं करा, 15 1 45, इथं 3 येईल, हे 3000 गुणिले हे 3, पुन्हा इथं 5 1 5, 5 6 30, आपण 600 इंटू 360 केल्यानंतर आपलं जे आन्सर येतं ते 2,16,000 येतं. ठीक आहे, 2,16,000. ठीक आहे बेटा, 360 इंटू 3000, 2,16,000. त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक येतो. कसं केलं आपण, इथं काय म्हणलंय त्यांनी, डिफरंट एक्सपेंडिचर इज इन्कर्ड ऑन द कन्स्ट्रक्शन ऑफ अ बिल्डिंग वर शोन. ह्या पाय डायग्राम मध्ये डिफरंट एक्सपेंडिचर आहेत म्हणते. ठीक आहे, असे व्हॉट एव्हर काय काय असतील ते. त्याच्यामध्ये 45,000 रुपीज सिमेंटसाठी गेलेत, 45,000 रुपीज सिमेंटसाठी गेलेत. ओके, आणि सिमेंटसाठी जे सेंट्रल अँगल आहे, हा जो सेंट्रल अँगल आहे तो आहे 75 डिग्री. लक्षात आलं, तो आहे 75 डिग्री. मग त्यांनी काय म्हणले की टोटल एक्सपेंडिचर किती आहे. मग आपण ह्याच्यामध्ये टोटल एक्सपेंडिचर काढताना आपण फॉर्म्युला वापरला होता, सेंट्रल अँगल इज इक्वल टू एक्सपेंडिचर इन कशावर घातलाय, एक्सपेंडिचर इन सिमेंट अपॉन टोटल एक्सपेंडिचर इंटू 360. टोटल एक्सपेंडिचर काढायचं आहे, सेंट्रल अँगल कशाचा दिलाय, सेंट्रल अँगल ऑफ सिमेंट, आणि मग इथं रुपीज कशामध्ये दिले, सेंट्रल अँगलची ह्याचे सिमेंटची 45,000 इथं, म्हणजे 45,000 इथं, टोटल एक्सपेंडिचर इथं, हा 45,000चाच 75 डिग्री सिमेंटसाठी लिहिलेला आहे, हा 360 इथं, ह्या दोघांचा गुणाकार हा 75 इथं येणार, टोटल इथं येणार. अशा पद्धतीने आपण करतो. ठीक आहे, सोपा आहे, एमसीक्यू सोपा आहे. मी तुम्हाला काल ह्याचे प्रॉब्लेम शिकवलेत पहा, पाय डायग्रामचे, की कसं काढायचं आहे आपण. लक्षात आलं. अजून एकदा सांगतो इथे, अजून एकदा सांगतो बेटा, ह्याच्यामध्ये मला वाटत नाही काही अवघड आहे. ठीक आहे, मला वाटत नाही याच्यामध्ये काही अवघड आहे. हे बघा बेटा, बघा, हा 45,000, हा 45,000, हा 45,000 या ठिकाणी सिमेंटसाठी आहे, तो इकडे न्यूमरेटरला लिहिला, इकडे 75 डिग्री सेंट्रल अँगल लिहिला त्याचा, आणि खाली लिहायचं आहे आपल्याला टोटल एक्सपेंडिचर इंटू इथं लिहिला 360. हा सरळ इथं आणला, याच्या जागी टोटल इथं आणलं, टोटल इथं आणलं, आणि हा 45,000 हा इथला इंटू 360 अपॉन 75, आणि हे याच्या पद्धतीने अशा पद्धतीने याला भागून घेतलं. आन्सर आपलं या ठिकाणी येऊन जातं बेटा 2,16,000. आन्सर आपलं येतं 2,16,000. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये अवघड काही आहे का, तर अवघड काही इतकं असं डिफिकल्ट नाहीये. पहा, प्रत्येक गोष्ट सोपी आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला कुठला फॉर्म्युला आणि कशा पद्धतीने इमॅजिन करून आपल्याला काढता आलं पाहिजे ते एकदा लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, स्टॅटिस्टिक मध्ये मी जे जे सांगतोय ते परत परत बघायचंय, तुम्हाला कळणारच आहे. ओके, प्रॉब्लेम जरी हा मोठा असला तरी घाबरायचं नाही. याच्यामध्ये 45,000 इथं आहे, ते फक्त सिमेंटसाठी आहे, त्याची 75 डिग्री सिमेंटसाठीची डिग्री आहे पाय डायग्राम मधली, आणि टोटल इंटू 360 आपल्याला टोटल एक्सपेंडिचर किती झालाय ते या ठिकाणी काढायचंय. आन्सर आपलं येतं. आता पुढे काय दिले बघा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज इन अ ग्रुप्ड फ्रिक्वेन्सीज टेबल आर युजफुल टू फाइंड. आपण क्युम्युलेटिव्ह सीएफ कशासाठी काढतो रे, सीएफ तुम्हाला माहिती आहे, आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायचो. पहा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण पहिल्यांदा काय बघितलं या स्टॅटिस्टिक्सच्या चॅप्टर मध्ये. पोरांनो इकडे लक्ष द्या रे बेटा, सर्वांनी इकडे लक्ष द्या, बोर व्हायचं नाही. मी तुम्हाला बोर करतोय का, कधीच बोर करणार नाही तुम्हाला. एखादी गोष्ट लक्षात नाही आली तर मला डायरेक्टली फोन करायचा बघता बघता. पण इकडे बघा माझ्याकडे काय या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण दोन तीन गोष्टी बघितल्या. आपण पहिल्यांदा मीन बघितला, एक्स बार कसा काढायचा. मीनच्या 3 मेथड बघितल्या होत्या बघा आपण. डेव्हिएशन मेथड बघितली, अज्युम्ड मीन मेथड बघितली, आणि डायरेक्ट मेथड बघितली. त्याच्यानंतर काय बघितलं बेटा, आपण मीडियन कसा काढायचा बघितला. बरोबर आहे, आपण मीडियन कसा काढायचा बघितला. मीडियन काढला आपण, म्हणजे आपण पहिल्यांदा मीन काढला, पुन्हा मीडियन काढला, आणि परत नंतर मोड आपण काढत होतो. बरोबर आहे, मोड आपण काढत होतो, आणि मोड काढताना आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी खूप महत्वाची होती. त्याच्यामुळे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी खूप आपल्याला या ठिकाणी मीडियन काढताना क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी खूप महत्वाची होती. पहा, ठीक आहे, आपल्याला काय काढताना होती, मीडियन काढताना. आपण मोड काढत होतो, मीडियन काढत होतो, मीन काढत होतो. पण ज्या वेळेस आपल्याला मीडियन काढायचं होतं बेटा, ज्या वेळेस आपल्याला मीडियन काढायचं होतं त्यावेळेला आपण आपल्या सर्वांना माहितीये, त्यावेळेला आपल्याला हा भाग या ठिकाणी काढणं अतिशय महत्वाचं होतं. बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का, सर्वांना लक्षात येते मी काय म्हणतोय ते. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. आता याच्यानंतर आपल्याला
याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. हा झाला बेटा आपल्याला. याचा आन्सर काय आलं? मीडियन आलं. बरोबर आहे. याचा आन्सर आपलं काय आलं? मीडियन आलं. पुढे काय बेटा या ठिकाणी पुढचा प्रश्न काय बघा. पुढचा प्रश्न काय? द फॉर्म्युला टू फाइंड मीन फ्रॉम अ ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी टेबल इज एक्स बार इज इक्वल टू ए प्लस summation of fi ui upon summation of fi into g in the formula ui काय आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणले आपल्याला टू फॉर्म्युला टू फाइंड द मीन फ्रॉम अ ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी टू टेबल. आपण ज्या वेळेला मीन काढत होतो बेटा, म्हणजे मीन तर काढणारच होतो आपण सगळ्या ह्याचं, पण त्यावेळेस मीन काढताना आपण यूआय चा फॉर्म्युला कसा वापरत होतो? यूआय. तर यूआय कसं काढत होतो विद्यार्थी मित्रांनो? आपण सर्वांना माहिती आहे का? क्लास मार्कला काय म्हणतात? एक्सआय मायनस ए करायचो आणि त्याला जी न डिवायडेड बाय करायचो. याच्यातून जे आन्सर येतं यालाच आपण काय म्हणत होतो? डीआय म्हणत होतो. बरोबर आहे. म्हणजे एक्सआय मायनस ए हे आलं डीआय आणि यालाच आपण डीआय ला आपण जी न भागत होतो. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी हे एक्सआय मायनस ए अपॉन जी. लक्षात आलं का रे पोरांनो? इकडे बघा, ह्याच्यामध्ये आपण काय करत होतो बेटा? आपल्याला पहिल्यांदा डीआय काढायचं, तर आपण काय करत होतो? एक्सआय मायनस ए करायचो, पुन्हा नंतर एक्सआय डीआय अपॉन काय करायचो? डीआय अपॉन या ठिकाणी जी करायचो आणि मग आपल्याला यूआय मिळायचं. मग या ठिकाणी हे विचारले त्यांनी, यूआय साठीचं विचारले, तर आपण एक्सआय मायनस ए, त्यांनी डायरेक्ट इथं हे लिहिण्याची गरज नाही. एक्सआय मायनस ए अपॉन जी हा फॉर्म्युला या ठिकाणी दिलाय. हा या ठिकाणी डायरेक्ट डीआय निघण्याच्या ऐवजी यूआय निघतो. यूआय इज इक्वल टू एक्सआय मायनस ए. एक्सआय म्हणजे क्लास मार्क. क्लास मार्क कसा काढतात बेटा? इकडचं 1 इकडचं 2 मधलं दीड, इकडचं 1 इकडचं 2 मधलं दीड, इकडं 2 इकडं 3, इकडं 2 इकडं 3 मधलं अडीच, इकडं 1000 इकडं 2000 मधलं 1500. हे मधलं जे आहे, हे मधलं जे आहे, अरे बाबा हे मधलं जे आहे याला म्हणतो आपण क्लास मार्क. आता मग हे अशा पद्धतीनं क्लास मार्क डिनोट एक्सआय न करतात आणि मग ह्या यूआय चा जो फॉर्म्युला होता त्याला आपण डायरेक्टली एक्सआय मायनस ए अपॉन जी. फक्त एक्सआय मायनस ए जे होतं ते डीआय होतं बरं का, ह्याच्यात कन्फ्युज होऊ नका. डीआय इज इक्वल टू एक्सआय मायनस ए, बट लगेच त्याला जर जी न डिवाइड केलं तर तो डीआय च्या ऐवजी काय? इट बिकम्स यूआय. बरोबर आहे. इट बिकम्स यूआय. हे लक्षात ठेवा. आता मी जे सांगतोय काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. मी एक एक शब्द तुमच्यासाठी सांगतो बेटा, खूप तळमळीनं सांगतोय, त्यामुळे एक एक शब्द लक्षात ठेवायचा आहे. कन्फ्युजन व्हायचं नाही. ओके, कळलं सर्वांना? काही नाही, या ठिकाणी आपले केवळ MCQ चे प्रश्न चाललेत, त्याच्यामुळं अवघड वाटून घेण्याचं कसलंही कारण नाही. आता याच्यानंतर पुढचं काय बेटा? या ठिकाणी पुढचं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. काय पुढचं? डिस्टन्स कव्हर्ड पर लिटर. डिस्टन्स कव्हर्ड पर लिटर इन किलोमीटर बघायचंय. आता कुठले कुठले डिस्टन्स कव्हर्ड आहेत? 12, 14, 14, 16, 16, 18, 18, 20 आणि नंबर ऑफ कार्स कुठे आहेत बेटा? 11, 12, 20 आणि 7. नंबर ऑफ कार्स इथं आहेत आणि डिस्टन्स कव्हर्ड पर लिटर वरती दिलेला आहे. द मीडियन ऑफ द डिस्टन्स कव्हर्ड पर लिटर शोन इन द टेबल डाटा इज इन द ग्रुप. आता ह्याने काय म्हणले आपल्याला? द मीडियन ऑफ द डिस्टन्स कव्हर्ड पर लिटर शोन इन द अबाउट डाटा. कुठला ह्याच्यामध्ये मीडियन आपल्याला सांगायचं आहे? कुठला मीडियन आहे रे आता ह्याच्यामध्ये? तर आपण मीडियन काढण्यासाठी काय करतो पोरांनो? बघा रे, ए पोरांनो इकडे बघा, ह्याच्यामध्ये मीडियन कुठला आहे? ह्या मीडियनचा क्लास कुठला आहे ते सांगा म्हणलंय. तर आपल्याला कसं काढायचंय? 11 अधिक 20 ही फ्रिक्वेन्सी आहे का नाही? नंबर ऑफ कार्स. अरे बाबा विसरून जाऊ नको, आपण स्टॅटिस्टिक मध्ये काय शिकलंय? नंबर ऑफ कार्स, नंबर ऑफ कस्टमर, नंबर ऑफ काहीतरी, नंबर ऑफ समथिंग, नंबर ऑफ अमुक, नंबर ऑफ तमुक. अरे बाबा नंबर ऑफ जे असतं त्या ठिकाणी आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. त्याला सगळ्यांना ऍड कर. 11 अधिक 12 12 अधिक 20 20 अधिक 7 होतं 50. 50 ला आपण काय म्हणतो? समेशन ऑफ, त्याला आपण एफ आय म्हणतो. फ्रिक्वेन्सी त्यालाच आपण नंबर पण म्हणतो, नंबर आणि हे एफ आय. आणि त्यालाच आपण काय केलं? n/2 50/2
किती आला आपला आन्सर 25. अरे बाबा 25 मग 25 च्या अलीकड पलीकड फक्त 20 आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं 16 आणि 8 ही या ठिकाणी मीडियन येणार आहे. हा क्लास आपला मीडियन येणार आहे. त्याच्यामुळं आन्सर आपलं सी येणार आहे. कळलं मी तुम्हाला मीडियन काढायचं कसं हे शिकवलेलं आहे. मीडियन काढायचं कसं मी असं रेड करत होतो बघा, त्याला रेड करत होतो. लक्षात येते का मुलांनो? बेटा खूप सोपा आहे, खूप सोपा आहे, अवघड काही नाहीये, खूप सोपा आहे. फक्त डोक्यात जायला पाहिजे, फक्त ते कळलं पाहिजे. माझा बेसिकचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. मी जे जे सांगितलंय ते बघायचंय. जर तुम्ही हे सगळं बघत राहिलात, कंटिन्यू बघत राहिलात, एक एक एक्झाम्पल 10 वेळेस बघायचंय. अरे बाळांनो, शाळेत जाण्याची गरज लागणार नाही तुम्हाला, शाळेमध्ये ते बसण्याची गरज लागणार नाही. एवढं छान करून घेतोय आपण. एकही एक्झाम्पल कुठून करण्याची गरज नाही. काय सुंदर पद्धतीने सिलेबस घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला असे जर शिक्षक माझ्यासारखे, मला म्हणजे कधी कधी वाटतं बरं का, की ज्या वेळेला मी तुमच्या वयाचा होतो 10वीला असताना जर मला तुमच्यासारखे शिक्षक म्हणजे मला माझ्यासारखे शिक्षक मिळाले असते, जसं आज मी तुम्हाला योगायोगाने भेटलोय, मी तुम्हाला शिकवतोय, तर आज मी एका वेगळ्या लेवलला असलो असतो. आज चांगल्याच लेवलला आहे, पण आज मी कुठेतरी एक मोठा सायंटिस्ट झालो असतो किंवा काहीतरी बरंच मोठं काही करता आलं असतं. पण दुर्दैवाने त्या वयामध्ये मला ते तसे गुरु किंवा तसा शिक्षक मिळालेला नाही. स्वतः ट्राय एरर करत मी खूप प्रयत्न, खूप अभ्यास करून आज इथपर्यंत तरी आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला संधी आहे. माझ्यासारखा एक चांगला शिक्षक, एक चांगला गुरु किंवा एक समजून सांगणारा, एक मुलांनो असं करा, ह्याच्यामध्ये असं बघायचंय, लर्निंग वे असा असतो, असं शिकावं लागतं, हे सगळं सांगणारा तुम्हाला एक शिक्षक भेटलाय. याचा फायदा करून घ्या. आयुष्यामध्ये यशस्वी तेच लोक होतात ज्यांना चांगला गुरु मिळतो. आयुष्यामध्ये यशस्वी तेच होतात ज्यांना आयुष्यामध्ये काही ना काही करण्याची प्रेरणा त्याच्यामधनं येते. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कितीही आयुष्यामध्ये आपलं कितीही अभ्यास कमी असेल तरी आयुष्यामधला जो जगण्याचा कॉन्फिडन्स असतो तो हाय ठेवायचा. आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर ती सरळ मान्य करायची. गणित हा विषय असा आहे की बऱ्याच मुलांना डिफिकल्ट जातो आणि त्यामुळं मुलं काय करतात की आपल्या जीवनामधला जो व्यावहारिक कॉन्फिडन्स आहे तो कमी करून घेतात. तर तसं करू नका. मी तुम्हाला तुमच्या पाठीमागे आहे. तुम्हाला गणितामधला जर एखादा भाग अवघड जात असेल तर मला फोन करा, मी तुम्हाला समजून सांगेल, व्हिडिओ कॉलवरती सांगेल. आज तर तुम्हाला मी हे सगळं आज अगदी म्हणजे स्पष्टपणे एक्सप्लेन करून, मला माहिती तसं 99.99.99% मुलांना हे अगदी घरी बसल्या सर्व कळणारच आहे. पण उद्या चालून जर कुठं काही प्रॉब्लेम आला तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. ही माझी तुम्हाला केलेली एक कमिटमेंट आहे बेटा. त्यामुळं घाबरायचं नाही, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघायचंय. आपल्याला याच्यानंतर 6वं एक्झाम्पल बघायचंय. काय 6वं एक्झाम्पल बेटा? द अबाउट डाटा इज टू बी शोन बाय अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता हे काय बेटा? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे. बघ, 2 प्रकारचे ग्राफ आहेत. स्टॅटिस्टिक मध्ये 2 प्रकारचे ग्राफ आहेत. बघा कसं आहे माहिती का, मी कन्सेप्ट ज्या वेळेला मी तुम्हाला टॉपिक चालू करत होतो त्यावेळेला काही गोष्टी इनिशियल स्टेजला हळूहळू सांगितल्या. पहिल्या एक्सरसाइजला, पहिल्या प्रॅक्टिस सेटला काही गोष्टी सांगितल्या, दुसऱ्या ह्याला काही सांगितल्या, तिसऱ्या ह्याला. पण प्रॉब्लेम सेट ज्या वेळेला येतो त्यावेळेला सर्व टॉपिक असा डोक्यामध्ये फिरला पाहिजे, सर्व टॉपिक असा कळला पाहिजे. अरे राजा, या ठिकाणी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विचारलेला आहे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विचारलेला आहे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणल्यानंतर तुला लक्षात आलं पाहिजे कोऑर्डिनेट पॉइंट आहेत. अरे बाबा, त्या ठिकाणी ग्राफवर तुला कोऑर्डिनेट पॉइंट जॉईन करून घ्यायचे, कोऑर्डिनेट पॉइंट जॉईन करून घ्यायचे. आता ज्या विद्यार्थ्याला कळलं हे की फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ह्याच्यामध्ये आहे, द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स टू शो द नंबर ऑफ द स्टुडंट्स इन द क्लास 4-6 मध्ये कोऑर्डिनेट किती येतात असं जर विचारलंय तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे बेटा, या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपण काय करतो? पहिल्यांदा हा क्लास लिहितो, बरोबर आहे. त्याच्यानंतर क्लास मार्क लिहितो, XI लिहितो. मग मला सांगा बरं, ह्याच्यामध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुणाची आहे? 8ची आहे. आणि 8चा क्लास कुठला क्लास येतो? 4 आणि 6. त्याची क्लास मार्क किती आहे? 5 आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं 5 हा एक्स एक्सिसला येणार आहे, हा एक्स एक्सिस असतो, हा वाय एक्सिस असतो. इथे ऑप्शन आहेत A B C D.
आपल्याला सी ऑप्शन मध्ये हा क्लास मार्क 5 आलेला दिसतोय. अरे बाबा या ठिकाणी कोऑर्डिनेट त्यांनी सरळ म्हणलंय ह्या 4-6च्या क्लासमध्ये 4-6च्या क्लासमध्ये कोऑर्डिनेट कोणते आहेत तुम्हाला सरळ सरळ ते चार्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला सरळ सरळ तो चार्ट करून घ्यायचा आहे बेटा. हा चार्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीनं. हा 4-6 हा 4-6 त्याच्यानंतर इथं त्याचा x आहे आणि त्याच्यानंतर त्याचा इथं फ्रिक्वेन्सी f आहे. हा 4-6 नंतर हा इथं किती आला हा त्याच्यानंतर 4-6 नंतर 7-9 आपल्याला त्यांनी 4-6चा विचारलाय. सर 4-6चाच का? अरे गाढवा 4-6चा त्यांनी विचारलेला आहे. 4-6चा बघा त्यांनी शो म्हणले. शो कशाचा? 4 नंबर ऑफ स्टुडंट्स इन द 4. बघा त्यांनी जे विचारले तेच. हे 4-6 मध्ये मग तर 8 इथं येणार आहे आणि त्याचा XI किती येणार आहे? XI म्हणजे क्लास मार्क. अरे बाबा लक्षात ठेव XI म्हणजे क्लास मार्क. XI म्हणजे क्लास मार्क. त्यावेळेला तुला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचे कोऑर्डिनेट काढायचे इथं कोऑर्डिनेट लिहायचे. त्यावेळेला तू XI एक लिहितोस आणि FI एक लिहितोस. XI किती आला 4-6चा? 4 आणि 6 मध्ये किती आहे? 5 आहे. 4 आणि 6 मध्ये किती आहे? 5 आहे. त्याच्यामुळे इथं 5 लिही. 5 आणि हा त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे इथं दिली ऑलरेडी 8. हे 5 आणि 8 हे सी नंबरचं ऑप्शन आपला आन्सर येतं. त्याची बेटा हे सी नंबरचं ऑप्शन त्याचे कोऑर्डिनेट आहेत. आपल्याला हे सांगायचं होतं. किती सिंपल पद्धतीने सांगतोय मी बघा. तुम्हाला असं डोक्यात जायला पाहिजे बेटा. डोक्यात असं गेलंच पाहिजे. 100% कळालं पाहिजे. 200% कळालं पाहिजे. काय अवघड आहे मला सांगा बरं. आज गणित तुम्हाला असं अगदी तुम्हाला वाटत असेल कधी कधी योगेश सर शिकवताना की बाबा एवढा जीव तोडून सर शिकवतात. एखादा मराठी सारखा सोपा विषय याच्यापेक्षा सुद्धा सर सोपं करून शिकवायला लागलेत. ह्याचा आनंद तुम्हाला वाटला पाहिजे. याचा फायदा करून घ्या. आयुष्यभर तुम्ही मला विसरणार नाहीत बेटा की ह्याच्यामुळे आयुष्यात किती फायदा होईल हे तुम्हाला सुद्धा लक्षात येणार नाही. आज तुम्हाला बऱ्याच मुलांना जे मुलं खरेच हुशार आहेत मॅच्युअर आहेत त्यांना कळेल याचं महत्त्व भविष्यात काय असेल. तुम्ही तुमच्या पालकांना मोठ्या भावा बहिणींना विचारा की ह्या उद्या मॅथ जर पक्क झालं बेसिक पक्क झालं तर याचे भविष्यामध्ये काय काय फायदे आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या सर्व फायद्यांचा विचार करून त्या अनुषंगाने विचार करून मार्कांचा विचार करून हे सगळं करून मी तुम्हाला शिकवतोय. आपल्या सोसायटीमध्ये शाळेत सगळ्या मुलांना प्रत्येक मुलाला हे यावं प्रत्येक मुलांचा विचार करून मी या ठिकाणी सांगतोय. त्यामुळे तुम्ही स्वतःना तू इतर लोकांचा विचार करू नको. तू ज्यावेळेला स्वतः हे व्हिडिओ बघतोस तू स्वतः किती वेळेस ॲनालिसिस करतोस तू स्वतः सरांचं म्हणणं किती ऐकतोस. अनेक पोरं अनेक गाबडे आमचे काय करतात अरे बाबा सर इकडे शिकवतायत तिकडं बघ इकडं बघ किचन मध्ये बघ आई काय शिकवते तिकडं काय होतंय सर काय करतंय मास्तर काय करतं आमचं हे काय करतं मी ऍक्टिंग कशी करतो मी कसा बाबा म्हणतो मी कसं हसतो अशाकडे लक्ष देतात. अरे हे तुझ्या कॉन्सन्ट्रेशनसाठी आहे तुझ्या समजण्यासाठी आहे तुझ्या त्या डोक्यामध्ये जाण्यासाठी आहे तुझ्यासाठी मी हे सगळं करतोय. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही जी आम्ही मेहनत घेतोय हे तुमच्यासाठी घेतोय. तुमच्या मेहनतीवर तुम्ही पाणी फिरू नका त्याच्यावर लक्ष द्या कॉन्सन्ट्रेट करा. आज तुम्ही हे सगळं बघण्यासाठी पैसे दिलेत मी तुम्हाला खरं सांगतो तुम्ही अगदी कमी पैसे दिलेत मला इतकी काही मोठी गोष्ट दिलेली नाहीये पण याचे जे रिटर्न्स मी तुम्हाला देतोय ह्याच्यामध्ये जे रिटर्न्स तुम्हाला मिळालेत हे हजारो कोटी रुपयाच्या बरोबरचे आहेत बेटा. ह्याची बराबरी आणि तुलना येणार नाही कारण त्याच्यामध्ये जे ज्ञान तुम्हाला मिळणार आहे ते ज्ञानामुळे तुमचं सगळं पक्क होणार आहे. तुम्हाला अनेक बऱ्याच गोष्टी भविष्यामध्ये या ज्ञानामुळे तुम्हाला करता येणार आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक रिस्पेक्ट ठेवून एक ॲनालिसिस करून ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करायच्यात परत परत सोडवायच्यात परत परत बघायच्यात. काही अडचण आली तर तुमच्या पाठीशी आम्ही सर्वजण मीच आहे माझी टीम आहे. एकटा मी ह्याच्यासाठी काम करत नाहीये. माझ्या पाठीमागे बरीच मोठी हे सगळ्या नोट्स काढून देण्यापासून हे फक्त प्रेझेंट करण्याचं काम माझं आहे बेटा. माझं गणित खूप छान आहे. बरेच लोक म्हणतात की सरांची सांगण्याची पद्धत खूप छान आहे. ह्याच्या पाठीमागचं हे कारण आहे पण त्याच्या पाठीमागे मेहनत घेणारी जी टीम आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आज आमच्या विद्यार्थ्यांना अपडेट देण्यापासून तर आमचे विद्यार्थी याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पुढे गेले पाहिजेत. तर याचा हा जो उद्देश आहे हा खरोखर खूप मोठा उद्देश आहे. आता मी जे बोलतोय ते तुमच्या पालकांना देखील दाखवा विद्यार्थी मित्रांनो की सरांनी जे आज सांगितलंय हे खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ठीक आहे. आता आपल्याला याच्या पुढचा आपल्याला प्रश्न बघायचा आहे. सर्वांनी लक्ष द्या. दुसरा प्रश्न बघायचा आहे बेटा. काय दुसरा प्रश्न लक्ष द्या. भाषण झालंय आपलं. बरोबर. दुसरा प्रश्न काय द फॉलोइंग टेबल शोन इन द इन्कम ऑफ बघा काय म्हणलंय द फॉलोइंग टेबल शोन इन द इन्कम ऑफ the following table shown in the income of farmers in a grape season. Find the mean of their income. Mean of the income. Find the mean of the income. बघा कुठल्या मेथडनं काढा म्हणले त्यांनी
कुठल्या मेथडनं काढा म्हणले, अज्युम्ड मीन मेथडनं काढा म्हणले बरं का. फाइंड द मीन ऑफ देअर इन्कम, इथं लिहा अज्युम्ड मीन मेथड. बरोबर आहे, अज्युम्ड मीन मेथड. बघा रे पोरो, अज्युम्ड मीन मेथड. आता याच्यामध्ये आपल्याला अज्युम्ड मीन मेथड काढा म्हणले तर या ठिकाणी हा चार्ट दिलाय. इन्कम दिले 20 30 30 40 40 50 50 60 60 70 70 80 आणि फार्मर दिले 10 11 15 16 18 14. अरे बेटा या ठिकाणी आता कन्सिडर कर, या ठिकाणी तुला काय काढायचं आहे, अज्युम्ड मीन मेथड म्हणल्यानंतर पोरो अज्युम्ड मीन मेथडनं जर मीन काढायचा असेल तर तुला या ठिकाणी अज्युम्ड मीन मेथडसाठी ए कन्सिडर करावा लागेल. ए या ठिकाणी गृहीत धरावा लागेल. गृहीत म्हणजे इथलाच घ्यावा लागेल. काय ते बघा, लेट अस यूज अज्युम्ड मीन मेथड, टेक अज्युम्ड मीन मेथड इज 55. 55 कसा घेतला बेटा, या ठिकाणी 55 कसा घेतला आपण, तर या ठिकाणी आपण काय केलं, 10 11 15 16 18 14 याची बेरीज केली, किंवा या ठिकाणी हे दोन आपण सोडले, हे दोन इकडचे सोडले आणि आपण घेतला काय, हा इकडचा सोडला, इथला 50 आणि 60 हा मधला आहे, 50 आणि 60 हा मधला आहे, त्याच्यामुळे आपण 50 60 मध्ये आलो आणि मग या ठिकाणी ह्याच्यामधला 55 घेतला, किंवा या ठिकाणी आपण हे 10 11 15 16 18 14 याची बेरीज केली, n/2 केलं बेटा. याला काय केलं आपण, n/2 केलं आणि अज्युम्ड मीन मेथड मध्ये ए आपण 55 बघितला इथे. त्याच्यानंतर आपण टेबल केला, क्लास इन्कम बघितलं, क्लास इन्कम 20 30 30 40 40 50. हे बघा, हे जे आहे 20 30 हे इथं लिहिलं क्लास इन्कम मध्ये, हे क्लास इन्कम मध्ये लिहिलं 20 30 30 40 40 50 50 60 60 70 70 80. पुढे काय लिहिलं, क्लास मार्क लिहिला. क्लास मार्क कसं लिहायचं, ह्याच्यामधलं 20 ते 30 मध्ये 25, 30 ते 40 मध्ये 35 येणार आहे, 40 ते 50 मध्ये 45, 50 ते 60 मध्ये 55, 60 ते 70 मध्ये 65, 70 ते 80 मध्ये 75. बेटा हे जे 55 आहे हे सर्वांना माहिती ए आहे आपलं, ह्याला काय म्हणतो आपण, अज्युम्ड मीन आहे, जे आपण सपोज केलाय, ज्याला आपण n/2 न आपण काढत होतो. ठीक आहे, अज्युम्ड मीन. ओके, अज्युम्ड मीन ना आपण या ठिकाणी अज्युम्ड मीन ए कसा काढला, या ठिकाणी 55, हा 55 आपण या ठिकाणी सपोज केलाय. पहा, लक्षात येते सर्वांना, हा 55 इथं 50 आणि 60च्या मधला हा अज्युम्ड मीन मेथड अज्युम्ड मीन बघितला. त्याच्यानंतर आपल्याला DI काढायचा बेटा, DI काढायचा आहे. DI कसा काढला आपण, हा xi मायनस ए. बघा, DI इज इक्वल टू xi मायनस ए, हा कप्पा केला. आता xi किती आहे, xi आहे इथं 25 आलाय, 25 मायनस 55 मायनस 30, xi 35 मायनस 55, इथं 35 ठेवायचं, इथलं मायनस 55 मायनस 20, 45 मायनस 55 मायनस 10, 55 मायनस 55 0, 65 मायनस 55 10, 75 मायनस 20 55 20 आलं. फ्रिक्वेन्सी FI किती आहे या ठिकाणी सर्वजण बघू शकता, इथे FI किती आहे, 10 11 15 16 18 आणि 14. या ठिकाणी आपण FI बघितला बेटा, FI बघितला 10 11 15 16 18 14. FI बघितला, FI बघितल्यानंतर फ्रिक्वेन्सी FI इथं घेतला, हा DI निघालता, इथं काढा FI आणि DI, ह्यांचा गुणाकार करा, 30 10 320 11 220, मायनस मध्ये येणार 10 15 150, 0 गुणिले 16 0, 18 गुणिले 10 180, 20 गुणिले 14 280. इथे केलं फ्रिक्वेन्सी फार्मस, FI ची बेरीज केली, समेशन ऑफ FI 10 11 15 16 18 14 84 आलं. ह्याची बेरीज केली 280 प्लस 180 किती येणार आहे, हा 0 8 8 16 आणि या ठिकाणी हा 2 आणि 1 3 1 4 460, हा किती येणार आहे 300 450 520 520 आणि हे 620 आणि 670 मायनस 670. आता 670 आणि 460 ह्याच्यातनं काढा, 210 येतं, सिम्बॉइल या ठिकाणी मायनसचं मोठ्या ह्याचं, 210 आपला आन्सर येणार या ठिकाणी. ठीक आहे, 210 आपला आन्सर येणार बेटा. या ठिकाणी समेशन FI DI आलं मायनस 210, आपण D बार काढलं, D बार इज इक्वल टू समेशन FI DI आपण समेशन FI मायनस 210 आपण 84, याला भागल्यानंतर आपला आन्सर आलं मायनस 2.5, मायनस 2.5, याला आन्सर भागल्यानंतर किती आलं, मायनस 2.5. पुन्हा आपल्याला या ठिकाणी मीन काढायचं आहे, मीन इज इक्वल टू किती आला बेटा, A प्लस D बार, A आला 55, D बार कसा आला मायनस 2.5, A आला 55, D बार कसा आला बेटा मायनस 2.5. आन्सर किती आलं 55 मायनस
52.5. बघा हे मायनस, इथला प्लस मायनस मायनस होतो, मायनस बाहेर आला, 55 मायनस 2.5, आन्सर आलं 52.5. आन्सर किती आलं बेटा? 52.5. कळलं का सर्वांना? याच्यामध्ये काय डिफिकल्ट आहे मला सांगा बरं. काही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये डिफिकल्ट नाहीये, बरोबर आहे. याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये. बघा सिंपल मेथड आहे, सिंपल मेथडनं मी तुम्हाला सांगितलंय. ह्याच्यामध्ये तुम्हाला केवळ लक्षात काय आलं पाहिजे बेटा, की सरांनी याच्यामध्ये काय सांगितलंय नेमकं, हे जर तुमच्या लक्षात आलं बेटा, हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही सुद्धा अवघड जाणार नाही. कळलं का सर्वांना बेटा? कळलं का सर्वांना? बघा लक्षात आलं का? बघा बेटा एकदा रिव्हिजन करून घ्या काय सांगितलंय बघा. पुढचं एक्झाम्पल घेऊयात आपण. कळलं सर्वांना? चलो आता ह्याच्यामध्ये मला इथे आपण ए कसा अज्युम्ड मीन कसा सिलेक्ट केला सर्वांना लक्षात आलं. ह्याच्यामध्ये 10, 11, 15, 16, 18 आणि 14 हे 18 इकडे खूप कोपऱ्यात येतं. तुम्हाला जनरली अज्युम्ड मीन ए कसा सिलेक्ट करतात ते पण सांगतो. हा ए जो सिलेक्ट करतात बेटा ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी कुणाची जास्त आहे तर 18 आहे, पण 18 हे खूप इकडे पलीकडे जातं, बरोबर आहे. तो काय मीन येणार नाही. 18च्या अलीकडे 16 आहे, हा सेंटरला येऊ शकतो. त्याच्यामुळं 50 आणि 60 दरम्यानचा जो XI आहे म्हणजे 50 आणि 60च्या दरम्यान जो त्याचा मधला अंक आहे, बरोबर आहे. मधला अंक XI म्हणजे किती येतो त्या ठिकाणी? मधला अंक 55. तो 55 आपण ए धरलाय, ठीक आहे. तर हा अज्युम्ड मीन कसा लक्षात घ्यावा. अज्युम्ड मीन मध्ये जनरली काय करतो आपण, मधल्या ह्याचा मीन घेतो, बरोबर आहे. पण जर तुम्हाला ते असं इथं मधला ह्याचं कारण इकडून 2 सोडलेत, इकडून 2 सोडलेत, राहिलेत मध्ये 2, ह्याच्यामध्ये जर लक्षात येत नसेल तर आपल्याला जनरली फ्रिक्वेन्सी कुणाची जास्त आहे बघायचं. 10, 11, 15, 16 आणि 18, 14 ह्याच्यात 18ची जास्त आहे, पण 18 खूप कोपऱ्यात येतं ना, इकडे लास्ट आहे. पण त्याच्या अलीकडे 16 आहे, 16ची जास्त आहे. त्याच्यामुळे 16च्या वरचं जे आहे जो क्लास आहे त्याची जी क्लास मार्क आपण घेतो मधला अंक जो 50 आणि 60, तर त्याच्यामध्ये तो आपण ए धरतो त्या ठिकाणी, त्याला आपण क्लास मार्क म्हणतो. तर जनरली हा क्लास मार्क अशा पद्धतीने सिलेक्ट जनरली ए हा अशा पद्धतीने सिलेक्ट केला जातो. त्यामुळे घाबरायचं नाही. जनरली तुम्हाला अज्युम्ड मीन मेथड मध्ये अशा पद्धतीने ए सिलेक्ट करता येतो, ठीक आहे. कळलं सर्वांना? व्हेरी गुड. चला आता याच्यानंतर बेटा पुढे काय सांगितलंय, हा प्रॉब्लेम झाल्यानंतर पुढे काय आता या ठिकाणी बघा. द लोन सँक्शन्ड बाय अ बँक फॉर अ कन्स्ट्रक्शन ऑफ फ्रॉम पॉन्ड्स आर शोन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड द मीन ऑफ लोन्स. बघा एका तळ्यासाठी त्या ठिकाणी लोन सँक्शन झाले बँकेकडून. आता सरळ सरळ म्हणा, लोन इथं आहे आणि नंबर ऑफ फार्मर्स ऑफ पॉन्ड्स. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी कोणाची येते बेटा? सर्वात जास्त 36ची जरी आली तरी सेंटरला इकडून 2 सोडा, हे 2 क्लास सोडा, हे 2 क्लास सोडा, हे 2 क्लास सोडा. सेंटरला या ठिकाणी 60 आणि 70 येतं, हा क्लास येतो सेंटरला, बरोबर आहे. ए म्हणजे अज्युम्ड मीन, मीन म्हणजे ऍव्हरेज, मीन म्हणजे ऍव्हरेज. अज्युम्ड मीन आपल्याला ऍव्हरेज करायचंय. हा जो इकडून 2 सोडले आणि इकडून 2 सोडले तर सेंटरला हा येतो 60 आणि 70. 60 70च्या सेंटरला येतो म्हणून 60 आणि 70चा XI किती आहे म्हणजे सेंटर किती आहे 60 आणि 70 मध्ये किती आहे 55. तर हा जो 55 आहे बेटा, ह्या 55ला आपण ए मानलं आणि ह्या 40 आणि 50, 50 आणि 60, 60 आणि 70, 70 आणि 80 ह्याच्यामधला गॅप किती आहे बेटा? गॅप किती आहे? हा किती गॅप आहे या ठिकाणी? 10चा गॅप आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये 10चा गॅप आहे. त्याच्यामुळं फाइंड द मीन ऑफ द लोन्स फक्त या ठिकाणी जी म्हणलंय म्हणून या ठिकाणी आपल्याला स्टेप डेव्हिएशन मेथड आहे, ठीक आहे. हे एक लक्षात घ्या, बाय स्टेप डेव्हिएशन मेथड, बाय स्टेप डेव्हिएशन मेथड, ठीक आहे बेटा. बाय स्टेप डेव्हिएशन मेथड हे लक्षात आलं तुम्हाला प्रश्न? बाय स्टेप डेव्हिएशन मेथड इथं म्हणले पहा, बाय स्टेप डेव्हिएशन मेथडनं आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये ए आपण मानलं 65, जी मानलं 10 आणि पुढे काय या ठिकाणी आता
पुढे काय त्याचा आपण हे करून घेतला, कप्पा करून घेतला. पहिल्यांदा क्लास लिहिला आपण, क्लास लिहिला बेटा या ठिकाणी. हे बघा हा 40 50 50 60 60 70 70 80 80 90 असा क्लास लिहिला. 40 50 50 60 60 70 70 80 80 90. त्याच्यानंतर क्लास मार्क केला. क्लास मार्क म्हणजे याचा सेंटर घेतला. 40 50 45 50 60 मध्ये 55 55 आपलं ए येतंय. 55 आपलं नाही, 55 इथे येणार नाही. 60 70 आपलं ए, 65 आपलं ए येतं. 70 80 80 90 हे दोन इकडे सोडले, दोन इकडे सोडले. मधला जो आहे तो ए आहे. मधला जो अज्युम्ड मीन आहे. अज्युम्ड मीन साधारणतः इकडे दोन सोडायचे, इकडे दोन सोडायचे, मधल्याचं अर्ध घे, मधल्याचं मधलं घ्यायचं. जर तुम्हाला ते काढता येत नसेल तर ज्याची हाय फ्रिक्वेन्सी आहे त्याचा आपल्याला त्याचा क्लास मार्क घ्यायचा. हाय फ्रिक्वेन्सी जर एकदम कोपऱ्यातली असेल तर त्याच्या अलीकडे यायचं आणि ए सिलेक्ट करायचा. ठीक आहे, ही ट्रिक आहे अज्युम्ड मीन मेथड. कसं तुम्हाला काढायचं ते तेवढं म्हणजे लक्षात ठेवा. कसं कन्सिडर लेट म्हणून कसं लिहायचं. आता याच्यानंतर आपण काय केलं, डीआय काढलं बेटा. डीआय कसं काढतात पोरो, डीआय कसं काढतात, डीआय कसं काढतात पोरांनो, लक्ष द्या, लक्ष द्या बाबा रे, लक्ष दे. डीआय कसं काढतात, एक्सआय मायनस ए, एक्सआय मायनस ए. एक्सआय किती आहे बेटा 45. हा एक्सआय म्हणजे 45. ए किती आहे 65. 45 मायनस 65 मायनस 20. हा एक्सआय 55 आहे इथं. 55 मायनस 10, 55 मायनस 65 मायनस 10, 65 मायनस 65 0, 75 मायनस 65 10, 85 मायनस 20 65 20 येणार. आता हे आपल्याला डी आय आलं की त्याच्यानंतर आता यू आय काढायचं आपल्याला. यू आय काढायचं. यू आय कसं काढतो बेटा आपण, स्टेप डिव्हिएशन मध्ये यू आय काढताना डी आय अपॉन जी. डी आय किती आले, डी आय बघा हे डी आय आले -20. जी किती आहे 10 आहे. -20 10 -2 वरती इथं डी आयच्या जागी -10 ठेवा. हे 10 आणि 10 पुन्हा -1 होणार. 0 न भागल्यावर 0च येणार. हा 10 इथं ठेवा, 10 भागिले 10 1 येणार. हा 20 इथं ठेवा डी आयच्या जागी. म्हणजे हे ज्या व्हॅल्यू आहेत ह्या डी आयच्या जागी ठेवायच्या. जी तर तुम्हाला आपण 10 काढलेला आहे. जी कसा काढला बेटा, गॅप हा इंटरवल 40 50 मध्ये किती आहे, हे किच्यामध्ये किती आहे, हे सगळं जी असतं. ठीक आहे, ह्याला सगळं आपण जी म्हणतो. जी काढला, ए काढला की त्याच्यानंतर हे कप्पे आपण स्टेप डिव्हिएशन मध्ये करून घेतले. न फ्रिक्वेन्सी किती आहे बेटा, फ्रिक्वेन्सी बघा 15 फ्रिक्वेन्सी किती आहे या ठिकाणी 13 20 24 36 आणि 7. 13 20 24 आणि 36 आणि 7. आता यू आय इंटू डी आय केलं, यू आय इंटू एफ आय केलं, यू आय इंटू एफ आय. 13 दोन्ही 26, 20 1 20 मायनस फक्त चिन्ह, 24 गुणिले 0 0. कुठल्या पण संख्येला 0 ने गुणल्यास 0च आन्सर येतं. 36 इंटू 1 36, 7 इंटू 2 14. बाबा रे, कळलं का सर? 100% कळलं सर, 100% कळलं. आता हे 100% कळलं की त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं, मीन काढायचा होता. यू आय इज इक्वल टू, हा आता यू आय निघतो इथं, समेशन ऑफ एफ आय यू आय अपॉन समेशन एफ आय, समेशन ऑफ एफ आय यू आय मायनस समेशन एफ आय. बघा हे किती आले, हे किती आलं, हे सर इथं 4 कसं आलं सर? पोरांनो इकडे लक्ष द्या. ए बाबा इकडे लक्ष दे, चल रे. ए पोरांनो इकडे लक्ष द्या. हे 36 आणि 14, 36 आणि 14, 36 आणि 14 किती 6 आणि 4 10 आणि हे 1 3 आणि 1 4 आणि 1 5, हे 50 येणार. आणि हे किती झालं बेटा 26 आणि 20 मायनस मायनस प्लसच होणार आहे यांचं. आणि 0 हे 26 आणि 20 किती, हा 6 ला 6 2 आणि 2 4 मायनस 46 येणार. मायनस आणि प्लस मायनस येणार. 50 मधून 46 काढ, किती उरतंय 4 उरतंय. चिन्ह मोठ्याचं 50 मोठा आहे म्हणून या ठिकाणी चिन्ह त्याचं दिलं प्लस. प्लस 4 उरलं इथं, प्लस इथं 4 उरलं. बऱ्याच मुलांना गाढवांना इथं येत नाही करायला. इतक्या सोप्या पद्धती बेसिक सारख्या सांगतोय, जे लहान लेकरं असतात तसं सांगतोय, तरी तुम्हाला कधी कधी येत नाही. ह्याची मला खंत वाटते बेटा. ज्यांना येत नाही त्यांनी शिक्षण सोडून तिकडे नदीत उडी मारा. पण बेटा हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. लक्षात आलं का? इतक्या सोप्या पद्धतीने सर समजून सांगतायत तर ते कळलं पाहिजे. कधी कधी कशामुळे कळत नाही तुम्हाला सांगू. मुलांचा दोष काय असतो, इकडं बघ तिकडं बघ. अरे 10 वेळेस सांगतोय, समोर बघ, व्हिडिओ मध्ये बघ, हेडफोन घालून बघ, अभ्यास कर. तू व्हिडिओ बघायचे सोडून मग दुसरं काहीतरी बघत बसलास, काड्या करत बसलास तर कसं कळेल? 100% लक्ष इकडं दे. 100% लक्ष दिल्यावर नाही कळाल्यावर मग मला तू हे म्हण. 100% जर लक्ष दिलं तर 100% तुम्हाला कळणार आहे. आता या ठिकाणी हे काढलं की बेटा यू बार काढलं, समेशन एफ आय यू आय अपॉन समेशन एफ आय 4/100. 4/100 ला आपण हे 0 0 वरती घेऊन गेलो, 0.04 आपला आन्सर आलं. मीन कसा काढला बेटा, मीन एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू जी केलं. ए प्लस यू जी, हा ए ची व्हॅल्यू किती होती,
ए ची व्हॅल्यू 65, यू ची व्हॅल्यू 0.04, जी ची व्हॅल्यू इंटू 10, 0.04 इंटू 10 किती होतं हे 0.04. आता इथं काय केलं आपण, हे 65 प्लस 0.04, 65 प्लस 0.04 इंटू 10 आपला आन्सर येतं 65,400 रुपीज. 65,400 रुपीज हे आपला आन्सर या ठिकाणी येणार आहे. पहा, कळलं का? ह्याला गुणाकार, ह्याचा प्लस करा आणि इंटू 10 करा, आपला आन्सर येतं 65,400 रुपीज. बघा किती सोपं आहे. स्टेप डेव्हिएशन मेथड मध्ये केवळ आपल्याला ए आणि जी अज्युम करणं आहे. अज्युम्ड मीन मेथड मध्ये केवळ ए कर. अरे बाबा ए सिलेक्ट कसा करायचा, ए सिलेक्ट कसा करायचा, इकडून 2 बघायचे सोडून इकडून 2 बघायचे, मधल्या क्लासचा क्लास मार्क म्हणजे सेंटर 20 30 चं 25 हे ए अज्युम कर. जर तुला ते ए अज्युम करता येत नसेल, लक्षात येत नसेल सेंटर, तर ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, जर खूपच फ्रिक्वेन्सी इकडे जात असेल, आता इथं आपण काय केलंय, फ्रिक्वेन्सी बघितली नाही, कारण फ्रिक्वेन्सीच्या ह्याची जास्त आहे, त्याचं कारण नाही, हे शेवटी त्याच्या अलीकडे इकडे यायचं. इकडे 2 सोडलेत आपण, इकडे 2 सोडलेत. अरे हे 2 सोड, हे 2 सोड, इथला ऍव्हरेज मध्ये घे ना, हा मधला घे ना बेटा. तुला स्टेप डेव्हिएशन मेथड साठी हेच पाहिजे ना, मग मधला घे, त्या दोघांचा गॅप जी येतो आणि मग आपण सॉल्व केलं. कळलं का पोरो? कळलं का सर्वांना? किती सोपं आहे मला सांगा बरं. ह्याच्यामध्ये काहीतरी अवघड आहे का? मुलांनो काही सुद्धा अवघड नाहीये. आता याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन 4 बघायचा आहे. क्वेश्चन 4 काय? द वीकली वेजेस इफ 120 वर्कर in a factory are shown in the following frequency distribution table. Find the mean of the weekly wages. काय म्हणले? Find the mean of the weekly wages. चला मीन काढायचं आहे. फाइंड द मीन ऑफ वीकली वेजेस. आता इथं डायरेक्ट मेथडनं काढायचं आहे. पहा, डायरेक्ट मेथडनं. ठीक आहे बेटा, डायरेक्ट मेथडनं काढायचं आहे. ओके, लक्ष द्या सर्वांनी, डायरेक्ट मेथडनं काढायचं आहे. आता ह्याच्यामध्ये वीकली वेजेस इथं दिले, नंबर ऑफ वर्कर्स इथं दिले. काय केलं आपण? वीकली वेजेस इन रुपीज काय केलं इथं बघा, वीकली वेजेस 0 to 2000, 2000 to 400, 4000, 4000 to 6 ह्याला आपण करून घेतलं, असं लिहिलं याला. वीकली वेजेस 0 to 2000, 2000 to 4000, 4000 to 6000, 6000 to 8000. त्याच्यानंतर क्लास मार्क लिहिला. अरे बाबा 0 आणि 2000 मध्ये किती येतं? 0 आणि 2000 मध्ये किती येतं? बाबा 0 आणि 2000 मध्ये किती येतं? 1000 येतं, 1000 येतं. 2000 आणि 4000, 2000 आणि 4000 च्या मध्ये कुठं किती हजार येतं? 3000 येतं बेटा, 3000. म्हणून XI 3000, XI लिहिलं. त्याच्यानंतर 4000 आणि 6000, 4000 आणि 6000 बेटा 5000 येतं, बेटा 5000 येतं, 5000 XI लिहिला. आता याच्यानंतर 6000 आणि 8000. अरे बाबा 6000 आणि 8000 मध्ये 7000 येतं, या ठिकाणी आपण त्याला XI लिहिला. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सर्वांना माहिती आहे, नंबर ऑफ वर्कर्स. नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे फ्रिक्वेन्सी 15, 35, 50, 15, 35, 50 आणि 20. याला आपण काय केलं? नंबर ऑफ वर्कर्स केलं बेटा, याला आपण नंबर ऑफ वर्कर्स केलं. आता नंतर XI इंटू FI, हा XI इंटू FI, XI इंटू FI आपण लिहिला. 1000 गुणिले 15, 15000, 3000 गुणिले 35, 10000, 1,05,000, 5000 गुणिले 50, 2,50,000, 7000 गुणिले 20, 1,40,000. या ठिकाणी फ्रिक्वेन्सीची बेरीज केली, समेशन ऑफ FI ह्याची बेरीज केली 120 येते, याची बेरीज केली या ठिकाणी 4,10,000 येते. ठीक आहे, आणि आपण डायरेक्टली सोडवलं. हिअर समेशन ऑफ FI XI इज इक्वल टू 4,10,000 आणि समेशन ऑफ FI 120. मीन किती आला? मीन X बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI XI 4 ह्याला वरती ठेवलं न्यूमरेटरला, याला डिनॉमिनेटरला ठेवलं, याला हा भाग काटला, हा भाग काटला, 12×36 आपण इथे बरोबर आपण जे भागाकार करतो 12×1=12, 12×36 भागाकार सोडवला. 3,416.66 रुपीज आपला आन्सर, याचं मीनचं आन्सर आलं. रुपीज मध्ये का आन्सर केलं? कारण आपल्याला रुपीज मध्ये या ठिकाणी काढायचं होतं वीकली वेजेस. अरे बाबा या ठिकाणी प्रत्येक गोष्ट सोपी आहे, पण ऑब्झर्व कर, डायरेक्ट मेथडचं मीन काय येतं? X बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI XI अपॉन FI येतं. अरे मग हेच केलं ना, मग समेशन ऑफ FI XI अपॉन समेशन FI. किती सोप्या पद्धतीनं होतं मला सांग, फक्त 2-3 कप्पे केले होते
आणि डायरेक्ट केलं. स्टॅटिस्टिक्सच्या चॅप्टरमध्ये कधी पण कप्पे करा, कधी पण कप्प्यावरचाच प्रश्न आहे. बघा प्रत्येक चॅप्टरचं वैशिष्ट्य आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणल्यावर लगेच आठवलं पाहिजे ax² + bx + c. आमचे गाबडे काय करतात, मागचं पुढं सरांनी चांगलं सांगायलेत, कळतंय सगळं करून करून मागचं सपाट करतात. अरे असं करू नको. आज तू स्टॅटिस्टिक 1 तास बघितल्यानंतर क्वाड्रॅटिकचा पण एक पार्ट बघ. आज तू जॉमेट्री अल्जेब्राचा एक बघितल्यानंतर जॉमेट्रीचा पण एक बघ. रोज साधारणतः 1.5 तासाचा क्लास माझा कर. 1.5 तास तरी तू बघ. मिनिमम 10 तरी माझे प्रश्न बघ. अरे तू एवढे जरी प्रश्न व्यवस्थित सोडवलास, एवढे प्रश्न तू परत परत केलास, मी गॅरंटी देतो तुला, तू महाराष्ट्रामध्ये पहिला येशील, तू आउट ऑफ घेशील. किती जरी खंग्र आणि 0 जरी मार्क असलेलं पोरगा असेल तरी त्याला 100 गुण आपण घेऊन देण्याचे प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे एक एक मी सांगतोय त्याच्यावर लक्ष द्या, एक एक माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. नाही कळालं मला फोन करा, नाही कळालं परत एकदा बघा, 4 वेळेस बघा. अरे 100% कळाल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो. कळलं सर्वांना? चला विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. काय येतो बेटा नेक्स्ट क्वेश्चन? 5वा क्वेश्चन काय म्हणताय? द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोन द अमाउंट ऑफ एड गिवन टू 50 फ्लड अफेक्टेड फॅमिलीज. फाइंड द मीन ऑफ द अमाउंट ऑफ एड. बाबा रे, अरे बाबा, बघ रे बाबा. कधी कधी पुराणो माझं पण कॉन्सन्ट्रेशन इकडे होतं. आमचे लेकरं, कारण माझ्यासमोर फक्त कॅमेरा आहे बेटा, तू लेकरं नसतात. त्याच्यामुळे तुम्हालाच ॲज्युम करून कॅमेराच ही आमचे लेकरं आहेत असं समजून मला शिकवावं लागतं. त्याच्यामुळे स्वतः एन्जॉय करत करत बघा. जगामध्ये आनंद कशात आहे तर तुम्हाला जी गोष्ट करण्यामध्ये आनंद वाटतो त्याच्यामध्येच खरा आनंद आहे, त्याच्यामध्येच खरं करिअर आहे. बघा मॅथमॅटिक्स मधून तुम्हाला खूप छान करिअर करता येतात. पुढे तुम्हाला इंजिनियर होता येतं, डॉक्टर होता येतं, सायंटिस्ट होता येतं, कलेक्टर होता येतं. प्रत्येक परीक्षेला थोडं का होईना गणित आहे. तुम्हाला बिझनेसमॅन होता येतं. खरा बिझनेसमॅन होण्यासाठी पण तुम्हाला गणित चांगलं यावं लागतं. तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये जावा. आमच्या खऱ्या विशेष आमच्या सगळ्या मुलींना पण हेच आहे. बऱ्याच मुलींना वाटतं की मी डॉक्टर व्हावं, मी हे व्हावं, मी ते व्हावं. तर त्यांना फिजिक्स खूप चांगलं येणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो फिजिक्ससाठी मॅथ्स पण चांगलं जमणं गरजेचं आहे. बेसिक मॅथ्सची क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठीच मी हे सांगतोय. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ह्या बारीक बारीक सारीक गोष्टीवर लक्ष द्या. मी करून घेतो तुमच्याकडून. वर्षभर मी तुमच्या सोबतच आहे. तुमच्या सोबत मला असं वाटतं की आमच्या लेकरांना, जे विद्यार्थी आपल्या इथं शिकलेत, जे विद्यार्थी आपल्याकडे म्हणजे असं बघत आहेत व्हिडिओ, ते परत परत बघत आहेत, त्यांना असं प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे. ठीक आहे, लक्षात येत आहे? चला, लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? काय प्रश्न आहे? आपण हा प्रश्न काढला का? हा प्रश्न नाही काढला. चला. द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोन द अमाउंट ऑफ एड गिवन टू 50 फ्लड अफेक्टेड फॅमिलीज. फाइंड द मीन ऑफ अमाउंट. तर मीन काढायचंय. पोरं मी तुम्हाला सांगितलंय ना, स्टॅटिस्टिक प्रश्नामध्ये फाइंडच्या पुढचं बघा, बाकीचं ते लक्षात घ्या, वाचा फक्त एकदा. मीन किती दिले? अमाउंट ऑफ एड दिलेत 50 ते 60, 60 ते 70, 60 ते 70 हे रुपीज मध्ये आहेत आणि याचे क्लास आहेत हे. बरोबर आहे. नंबर ऑफ फॅमिलीज 7, 13, 20, 6. डायरेक्ट मेथडनं काढायचंय. ठीक आहे, बाय डायरेक्ट मेथड. आता पोरं या ठिकाणी काढा बरं. चला मी सांगतो आता. तुम्ही आत्ताच सांगितलेलं आहे मी. कसं काढायचं पोरं? डायरेक्ट मेथडनं क्लास अमाऊंट लिहा. 50, 60, 60, 70, 70, 80, 80, 90, 90, 100. जी इथं होती तीच लिहिली आपण. एक्साय ली, क्लास मार्क ली. कसं लिहायचं? 50 आणि 60 मध्ये 55 येतं, 60 आणि 70 मध्ये 65 येतं, 70 आणि 80 मध्ये त्या ठिकाणी 75 येतं, 80 आणि 90 मध्ये 85 येतं, 90 आणि 100 मध्ये 95 येतं, 55, 65, 75, 85, 95. फ्रिक्वेन्सीली नंबर ऑफ फॅमिलीज 7, 13, 20, 6 आणि 4. कुठून लिहिलं बेटा? नंबर ऑफ फॅमिलीज इथे हे बघा, हे 7, 13, 20, 6 आणि 4. नंबर ऑफ फॅमिलीज लिहिला 7, 13, 20, 6 आणि 4. त्याच्यानंतर पोरांनो इकडे बघा, FI इंटू XI. हे FI इंटू XI डायरेक्ट मेथड सांगतोय. FI इंटू XI गुणिले FI ह्या दोघांचा गुणाकार कर. 55 गुणिले 7 कर, 385 येतं. 65 गुणिले 13 कर. गुणाकार येतो का? बेसिकचे व्हिडिओ बघा, नसेल येत तर त्यांच्यासाठी पण सुविधा आहे आपल्याकडं. 65 गुणिले 13 845 कर. 75 गुणिले 20 1500.
85 गुणिले 6 510, 95 गुणिले 4 380. अरे बाबा मग इथं ह्याच्यात टोटल बेरीज कर, समेशन म्हण FI, समेशन म्हणजे बेरीज, समेशन ऑफ FI किती आलं 50 आलं. ह्याची बेरीज कर, समेशन ऑफ कशाचा, समेशन बेरीज कशाची XI FI, हा XI FI 3620. चला पुन्हा आपल्याला डायरेक्ट मेथड मीन काढायचा आहे. पोरो डायरेक्ट मेथडचा मीनचा फॉर्म्युला आहे, मीन इज इक्वल टू FI XI समेशन FI XI आपण समेशन FI. हे न्यूमरेटर मध्ये ठेवलं, हे डिनॉमिनेटर मध्ये ठेवलं. अरे बाबा मग काढ, या ठिकाणी हा 0 कट, हा 0 कट, हा 5 न घाल, 5 5 25, 5 6 30, 5 7 35 उरले 5 7 35 उरला 1, 5 1 5, 5 2 10, 72.4 आपला आन्सर या ठिकाणी येतं. 72.4,000 म्हणजेच या ठिकाणी 72,400 हे आन्सर येतं. 4च्या पुढे काही नसतं म्हणजे 0. 72.4 म्हणजेच या ठिकाणी 1000 मध्ये आपण का लिहिलंय, आपल्याला मी बघा फाइंड द मीन ऑफ अमाऊंट, अमाऊंट ही 1000 मध्ये असल्यामुळं या ठिकाणी त्याचं 1000 मध्ये केलं. 72.4 म्हणजे 72,000, 4च्या पुढे 00 लावला आपण, 72,400 हे आपलं आन्सर येतं. सोपं आहे का मला सांगा बरं. डायरेक्ट मेथड, सगळ्यात मेथड मला पण डायरेक्ट मेथड आवडली पोरांनो. डायरेक्टच पोरांनो, डायरेक्टच मेथड आहे, ह्याच्यामध्ये अवघडच नाहीये. कळलं सर्वांना. हा प्रश्न वाचा बेटा, एकदा हा प्रश्न वाचून घ्या बरं, काय म्हणतो बघा. हा प्रश्न वाचून घ्या. कळला विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न. आता हा प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा, लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न, ह्याच्यामध्ये प्रश्न काय हा, द डिस्टन्स कवर्ड बाय 250 public transport buses in a day is shown in the following frequency distribution table. Find the median of distance. काय म्हणलंय, find the median of distance. आता पोरो याच्यामध्ये डिस्टन्स दिलंय, आपल्याला मीडियन काढायचंय, फाइंड द मीडियन काढायचंय. ओके, डिस्टन्स दिले आणि नंबर ऑफ बसेस दिलेत. आपण त्याला काय केलं मग बघा, आपण त्याला काय सोल्युशन करून घेतलं. सोल्युशन कसं लिहिलं, मीडियन काढायचं पोरो. क्लास डिस्टन्स इथं दिला आहे बघा. आता मीडियन काढायचं बरं का, मग क्लास डिस्टन्स हा लिहून घेतला इथं ब्रॅकेटमध्ये. 200 210 200 210 220 हे सगळं आपण काढून घेतलं, लिहिलं. त्याच्यानंतर हे नंबर ऑफ आर्टिकल्स म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, FI लिहिलं आपण. FI लिहिलं, ह्याला आधी काय केलं आपण, ह्याला आधी काय केलं बेटा, FI लिहिलं. नंबर ऑफ बसेस 40 60 80 50 20 FI लिहिलं. FI लिहिल्यानंतर बेटा, FI लिहिल्यानंतर नंबर ऑफ बसेस लिहिल्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहिली. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कसं लिहायचं आहे सर्वांना माहिती. पहिल्यांदा 40 लिही, 40 नंतर 60 लिही, 40 नंतर हे 60 ऍड कर 40 मध्ये, 40 अधिक 60 100, 100 अधिक 80 180. पोरांनो मीडियन काढताना क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला MCQ मध्ये प्रश्न विचारला जातो. ए बाबा MCQ मध्ये प्रश्न विचारला जातो. ए बाबा MCQ मध्ये प्रश्न विचारला जातो. काय विचारला जातो, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी केव्हा महत्वाची ठरते. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज बीन इम्पॉर्टंट ऍट व्हॉट, कधी कधी कधी, तर मीडियन काढताना, तर मीडियन काढताना डोक्यात बसू दे. मीडियन काढताना क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी महत्वाची असते. तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत. क्लास डिस्टन्स लिहिलास, नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी लिहिलास, त्याच्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. डायरेक्ट 40 ला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 40 ला 40 लिही पहिल्यांदा, 60 पुन्हा हे 40 मध्ये हे 60 ऍड कर, खाली 100 लिही, ह्या 100 मध्ये 80 ऍड कर, 180 लिही, 180 मध्ये 50 ऍड कर, 230 लिही, 230 मध्ये 2 ऍड कर, 20 ऍड कर, 250 लिही. अशा पद्धतीने CF झालं याच्यामध्ये. आता मीडियन क्लास सांगायचा आहे. मीडियन कसं का मीडियन क्लास सांगायचा आहे, आपण काय करतो,
पण ह्या फ्रिक्वेन्सीची बेरीज कर, बरोबर आहे. ह्या फ्रिक्वेन्सीची बेरीज कर, मीडियन काढायचा आहे, मीडियन काढायचा आहे. फ्रिक्वेन्सीची बेरीज कर, फ्रिक्वेन्सीची बेरीज कर. 40 60 80, 40 60 80 आणि 50 आणि 20, बेरीज किती आली, नंबर किती आला, नंबर म्हणतात त्याला. आणि समेशन ऑफ FI पण, FI किती आला 250. अरे बाबा 250 आलाय, त्याला 2 ने भागून बघ. नंबर इज इक्वल टू समेशन FI इज इक्वल टू 250. 250 ला आपण काय केलं, n/2, n/2 250 भागिले 2 किती आलं, हे 125 आलं. आता 125 125 125 हे कसल्या ह्याच्यामध्ये आहे, ह्या 180 च्या सेट मध्ये आहे. 125 च्या जस्ट अबाऊ कोण आहे, 230 पण आहे, पण हा 100 लहान आहे की नाही बेटा, 100 नाही, 180 मोठा आहे, त्याच्या 125 पेक्षा मोठा आहे. 230 तर खूप मोठा आहे, पण लगेच मोठा कोणता, 180. बघा काय म्हणायचं, 125 125 स्कोर इज इन द क्लास ऑफ 220 to 230. 125 कशात येतो, 100 च्या पुढं आणि 230 च्या खाली, म्हणजे 180 च्या ह्या क्लासमध्ये येतो. कळलं का. 125 मीडियन कसा सिलेक्ट करायचा, मीडियन कसं, आधी ही फ्रिक्वेन्सीची बेरीज कर. पोरा इकडे लक्ष दे, पोरी इकडे लक्ष दे. फ्रिक्वेन्सीची बेरीज कर, फ्रिक्वेन्सीची बेरीज कर, त्याला n म्हण. 250 250 ला 2 न भाग, n/2 कर. 125 आलं. 125 कुठल्या क्लासमध्ये येतं ते बघ, 125 कुठल्या क्लासमध्ये येतं, इथं लक्ष दे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये 40 100, 100 पेक्षा थोडं मोठं आहे 125, मग ते कुठं मोठं आहे, 180 मध्ये येतं. 180 च्या ग्रुपमध्ये, 230 तर खूप मोठा आहे, 180 च्या ह्याच्यामध्ये येतं. 180 कशात आहे बेटा, 220 आणि 230 या मीडियन या क्लासमध्ये. त्याच्यामुळं ह्या पूर्ण क्लासला मीडियन म्हण. आणि तू सांग इथं 125 हा जो स्कोर आहे, हा जो स्कोर आहे हा 220 ते 230 या ग्रुपमध्ये येतो. त्याच्यामुळं हा मीडियन क्लास आहे. मीडियन क्लास कळला का. 125 कशामध्ये येतं, तर हा 100 मधच्या पुढे येतं, बरोबर आहे, कारण हे लहान आहे, हे लहान आहे, त्याच्या पुढे येतं. 180 मध्ये येतं, 230 मध्ये येतं, पण ते मोठा आहे ना, त्याच्या आधीवरचं कशात येतं, तर 180 मध्ये. त्याच्यामुळे त्याला आपण म्हणलं. आता ह्याच्यामध्ये हा मीडियन क्लास झाला, ह्याला लोअर लिमिट, ह्याला अप्पर लिमिट म्हणतात. मग ह्या ठिकाणी आपण लोअर लिमिट लिहिला हा 220. त्याच्यानंतर आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी, मीडियन क्लास असा राऊंड केला की त्याच्या वरचं, ह्या इथे 180 येतं का नाही, ह्याच्या वरचं CF करायचं लगेच, वरचं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीला असं ब्रॅकेट केला. ए बघ रे बाबा, बघ रे बाबा, या ठिकाणी असा तू क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढलास, हे मीडियन काढलास की त्याच्या वरी, त्याच्या एकदम जस्ट अबाऊ म्हणजे वरी, की त्याला CF म्हण. L लिहिलास, CF 100 लिहिलास. F किती आहे बेटा, F फ्रिक्वेन्सी 80, F 80 केलास. H कसा काढतात, ह्या 220 आणि 230 मधला गॅप म्हणजे H आला 10. या ठिकाणी फॉर्म्युला मीडियनचा कसा आहे, L प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. हा फॉर्म्युला लक्षातच आपण पाठ केलता. L प्लस n/2, L प्लस ब्रॅकेट n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. हे आपण या ठिकाणी मीडियन काढला बेटा, हा मीडियन काढला आणि तिथं फॉर जशाच तशा व्हॅल्यू ठेवल्या. 220 ला ठेवली, प्लस ला प्लस ठेवली. 125 मधून 100 गेले 25, हा 80 ला 80 इंटू 10 ला 10. या ठिकाणी आपण ह्याला सोडून घेतलं, हा 0 कटला, हा 0 कटला. या ठिकाणी आपण काय केलं, 25 ला 8 ने भागलं, काय येतं त्याचं सोडवलं आणि 220 प्लस त्याचं आलेलं उत्तर लिहिलं 223.125. म्हणजे आन्सर आपलं येतं 223.125. समथिंग मीडियम येतं. ह्याच्यामध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मीडियम क्लास कसा ओळखायचा. अरे बाबा मीडियन क्लास ओळखताना n/2 कर. n/2 ची व्हॅल्यू इथं आली. n कसं काढतात, हे समेशन ऑफ FI फ्रिक्वेन्सीची बेरीज कर. 250 त्याला अर्ध कर, n/2 करून 125. 125 इथं कुठं येतं बघ, ह्या 125 बघा, 125 कुठं येतं, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 100च्या पुढं आहे. 125 100च्या पुढंच आहे की, 100च्या पुढं म्हणल्यानंतर इथं येणार. मग ते ह्या क्लासमध्ये येत नसतं, हे मोठा आहे लई, ह्या क्लासमध्ये येणार. मग ह्याला काय कर, राऊंड कर आणि राऊंड केल्यावर त्याला मन मीडियन क्लास आहे. हा मीडियन क्लास, मग हा लोअर लिमिट वगैरे फॉर्म्युला यूज कर. हा फ्रिक्वेन्सी म्हणजे F आहे इथं, हा इथं H म्हणजे ह्या दोघांचा गॅप आहे, बरोबर आहे. इंटरवल, H म्हणजे इंटरवल. आणि मग आपण अशा पद्धतीनं हे काढतो. कळलं का मीडियन काढायचं, मीडियन काढायचं कळलं का. बाबा रे अजून एकदा बघ, मीडियन काढायचं 100%, आयुष्यभर तू विसरणार नाहीस. झोपेत सुद्धा म्हणशील सर हे कळालं, झोपेत सुद्धा म्हणशील सर हे कळालं. चला बेटा नेक्स्ट काय,
सातवं बघा, सातवा पॉइंट काय बेटा, द प्राइजेस ऑफ डिफरंट आर्टिकल्स अँड डिमांड फॉर देम इज शोन इन द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. फाइंड द मीडियन ऑफ द प्राइसेस. काय म्हणलंय, द प्राइसेस ऑफ डिफरंट आर्टिकल्स अँड द डिमांड ऑफ देम इज शोन. फाइंड द मीडियन. आपल्याला मीडियनच काढायचा या ठिकाणी. फाइंड द मीडियन ऑफ द प्राइसेस. पोरांनो मीडियन काढायचा याच्यामध्ये पण. बघा कसं आहे या ठिकाणी, इथं काय केलंय, प्राइस आहे 20 लेस दॅन 20 लेस दॅन 20 40 40 60 60 80 आणि 80 90 80 100 आणि हे नंबर ऑफ आर्टिकल्स. याला कसं करून घेतलं रे आपण, प्राइसेस बघा लेस दॅन 20 लेस दॅन 20 प्राइसेस करून घेतले. आधी प्राइसेसचा क्लास करून घेतला. लेस दॅन 20 हे लिहिलं, लेस दॅन 20 20 40 इथं लिहिलं सगळं मी असं, बरोबर आहे. लेस दॅन 20 20 40 40 60 60 80 80 100 इथं जशाच तसं लिहिलं. ह्या लेस दॅन 20 ला मी क्लास व्यवस्थित करून घेतला. 0 20 लेस दॅन 20 म्हणजे काय, 20 पेक्षा कमी, 20 पेक्षा कमी, किती कमी, 0 पर्यंत आहे. 0 20 0 20 20 40 जशाच तसं 20 40 40 60 60 80 80 100 लिहिलं. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी लिहिली. फ्रिक्वेन्सी इथूनच लिहिली बेटा. कुठून लिहिली पोरांनो, इकडे बघा, 140 100 80 60 आणि 20 ही फ्रिक्वेन्सी लिहिली. 40 बघा कुठे इथं फ्रिक्वेन्सी 140 100 80 60 आणि 20 या ठिकाणी मी फ्रिक्वेन्सी लिहिली. फ्रिक्वेन्सी एफ आय कसं लिहिली, 140 हे बघा हा 140, पुन्हा नंतर हे 100, त्याच्यानंतर हा या ठिकाणी हे 140 आहे बरं का, हा 140 100 80 60 आणि 20 कळलं सर्वांना. हे कसं लिहिलं ते, चला हे 140 100 80 60 20 फ्रिक्वेन्सी लिहिली. आता मीन काढायचं आहे, सॉरी मीडियन काढायचं आहे पोरांनो. मीडियन काढायचं म्हणल्यावर काय इम्पॉर्टंट आहे, मीडियन काढायचं आहे. सीएफ ली, सीएफ ली. सीएफ म्हणजे काय, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ली. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कसं लिहिणार, नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी इथं 140 आहे सुरुवातीला, इथं जसंच तसं लिहिणार. 100 ला पुन्हा हे 140 मध्ये 100 ऍड करणार, पुढचं 140 प्लस 100 पोरांनो, ह्या 140 इथं जसंच तसं पहिलं, पुन्हा 140 प्लस 100 240 240 प्लस 80 320 320 प्लस 60 380 380 प्लस 20 400 तयार झाला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार झाल्यानंतर या ठिकाणी आपण काय करतो बेटा, मीडियन क्लास कोणता आहे सपोज करतो, सपोज नाही काढतो. कसं काढतो, फ्रिक्वेन्सीची बेरीज कर, फ्रिक्वेन्सीची बेरीज कर. 140 प्लस 100 प्लस 80 प्लस 60 प्लस 20 140 प्लस 100 प्लस 80 प्लस 60 प्लस 120. त्या किराणा बाजारामध्ये असं म्हणतात बघा, भाव जसे सांगायले तसं मला असं वाटायला मी सांगायलोय काय की, लक्ष द्या पोरो. 140 100 80 60 20 हे आपण या ठिकाणी केलं, याची बेरीज केली 400. एन किती आलं, समेशन एफ आय, समेशन एफ आय किती आला 400, ह्याची बेरीज आली 400. नंबर किती आला, समेशन एफ आय 400. त्याला n/2 समेशन एफ आय, समेशन एफ आय 400 आला, n/2 केलं 400 अपॉन 2 200 आलं बेटा. आन्सर किती आलं, ह्याला आपण 2 ने भागितलं, 400 अपॉन 2 200 आलं. आणि 200 कशात येतं बेटा, 200 कशात येतं, 140 च्या नंतर येतं का नाही 200, म्हणजे ह्या 200 ह्या 140 च्या नंतर येतं, त्याच्यामुळे ह्या क्लासमध्ये येतं. 140 किती आन्सर आले, 200. 200 हे 140 च्या नंतर येतं, 140 च्या नंतर येतं आणि 320 च्या आधी येतं. कशात येतं मग 200, ह्या क्लासमध्ये येतं 20 आणि 40. ह्या रेड केल्या पूर्णला मी मीडियन क्लास म्हणला. ह्या मीडियन क्लास इथं झाल्यानंतर 20 आणि 40 हा मीडियन क्लास आहे. त्याच्यामध्ये ह्याला एफ माना, ह्याला लोअर लिमिट आणा 20 ला. 20 आणि 40 मध्ये 20 चा एच आहे, त्याच्यामुळे एल लिहिलं 20, सीएफ लिहिलं. ह्या लगेच ह्या रेडच्या वरच्याला, रेडच्या वरच्याला सीएफ मानलं, सीएफ मानलं, सीएफ. नाहीतर आमचे गाबडे काय करतील, मीडियन काढताना काही काही ह्याला सीएफ मानतील ह्याला. अरे पोरांनो तसं नाही करायचं बेटा, तसं नाही करायचं, त्याच्या वरच्याला सीएफ मानायचं. फॉर्म्युला आली L प्लस n/2 मायनस CF अपॉन F ब्रॅकेट क्लोज इंटू H n प्लस ब्रॅकेट n/2 मायनस CF अपॉन F ब्रॅकेट क्लोज इंटू H. व्हॅल्यू जशाच तसे लिही. व्हॅल्यू लिहिलं की मीडियन काढ. मीडियन किती येतं बेटा याच्यामध्ये, हा 20 प्लस हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, 6 दोन्ही 12 12 6 दोन्ही 12 12 प्लस 20 12 प्लस 20 येतं 32. मीडियन येतं 32 रुपीज. याचं मीडियन आलं 32 रुपीज. फक्त याच्यामध्ये हे लेस दॅन 20 साठी हा कप्पा इथं 0 to 20 आधी करून घ्या, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येईल.
कळलं का पोरांनो मीडियन कसं काढायचं? मीडियन काढताना क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा एक ब्रॅकेट करायचा आहे फक्त, आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये मीडियन कसं काढायचं n/2 न फ्रिक्वेन्सीची बेरीज करून. परत बघ, 10 वेळेस बघ, 100% बघ, तुला बोर होईपर्यंत बघ. अरे बाबा जर बघितलास तरच तुला परीक्षेमध्ये लिहिता येईल. तू सराव कर, एक एक्झाम्पल पॉज कर आणि सराव कर. कागद घे, पेन घे, असं लिही. मी कसं तुला सांगतोय बघ, सरांच्या स्टेप आठव, व्हिज्युअलाइज कर. अरे मुलांना तुम्ही पिक्चर कसा आठवता? लॉकडाऊन मध्ये तुम्ही खूप सारे पिक्चर बघितले, लॉकडाऊन मध्ये तुम्ही अभ्यास पण केला, पण तुम्ही सगळं करत असताना तुम्हाला हे सगळं बघा, पिक्चर सारखी क्वालिटी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मी दिसतोय. असा पिक्चर जसा जेवढ्या क्वालिटीचा आहे बेटा, तेवढ्या क्वालिटीचं हे सगळं आहे. तेवढं शिक्षण तुम्हाला मी छान देतोय. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ह्याचा फायदा तुम्ही करून घ्यायचा आहे, परत बघायचंय. अरे आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला एवढं छान मिळतायत, स्पून फिडिंग मिळतंय, सर एवढे छान भेटतात, योगायोगानं तुम्हाला तुमच्या मानसिकतेनुसार सगळं देणारा टीचर मिळालाय, तर त्याचा फायदा करून घ्या. लक्षात येते, फ्रेंडली रिलेशन ठेवा, पण त्या सगळ्या गोष्टीचा फायदा करून घ्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. 8वा क्वेश्चन घेऊयात. 8वा क्वेश्चन काय बेटा? एकदा वाचून घ्या सर्वांनी. 8वा क्वेश्चन काय? 8वा क्वेश्चन काय बघा एकदा विद्यार्थी मित्रांनो. काय क्वेश्चन आहे रे पोरांनो? 8वा क्वेश्चन सर्वांनी वाचून घ्या. खूप इझी आणि सोपा क्वेश्चन आहे. ओके, बघा बेटा, 8वा क्वेश्चन काय म्हणतो? द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी टेबल शोन द डिमांड फॉर अ स्वीट अँड द नंबर ऑफ कस्टमर्स, फाइंड द मोड ऑफ डिमांड ऑफ स्वीट. पुरानो मोड काढायचा आहे. मी तुम्हाला मीनचे फॉर्म्युले सगळे सांगितले, मीडियन काढताना CF सांगितला. डोळे झाकायचं कधी कधी, माझ्यासोबत तुम्ही पण डोळे झाकायचं आणि फक्त ऐकायचं. मीडियन सांगितला काढताना बेटा. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, मीडियन नंतर मोड कसा काढायचा सांगितला. मोडचा एक फॉर्म्युला आहे. मोड मध्ये ज्याची जास्त त्या कप्प्यामध्ये फ्रिक्वेन्सी आहे त्याला F मान, त्याला F1 मान. F1 च्या पाठीमागं F0, F1 च्या पुढचं F2. हे व्हॅल्यू लिही, फॉर्म्युला लिही, डायरेक्ट मोड काढ. आता पोरो तयार राहा, डोळे उघडा. पोरांनो तयार राहा, आता तयार राहा. इकडे बघा काय करायचं बेटा. द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी टेबल शोन द डिमांड फॉर स्वीट अँड नंबर ऑफ कस्टमर्स, फाइंड द मोड. मोड काढायचा आहे. वेट आणि स्वीट दिले 0, 250, 250, 500, 500, 750, 750, 1000, 1000 आणि 1250. नंबर ऑफ कस्टमर आहे 10, 60, 25, 20 आणि 15. याच्यामध्ये आता काय केलं आपण? From the table we note that the maximum number of customers is in the class 250 ते 500. आपल्याला बघा ह्याच्यामध्ये आपल्याला कुठं सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुठं लक्षात येते रे? 10, 60, 25, 20. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ कस्टमर्स. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी आकडा कोणता मोठा आहे मराठी भाषेत? ए पोरो इकडे बघा, आकडा कोणता? 10, 60. 60 मोठा आहे. 60 ला मन F1, 60 ला मन F1, F1 च्या अलीकडच्याला मन F0, F1 च्या अलीकडच्याला मन F0, F1 च्या पलीकडच्याला मन F2. अरे बाबा इथं F1 असेल तर इकडे आधी दे F0 आणि इथं F1 असेल तर इकडे दे F2. कळलं का पोरांनो? हे नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी त्याला शब्दात लिहिलं मी. फ्रॉम द टेबल आपल्याला कळलं की या ठिकाणी मॅक्झिमम नंबर ऑफ कस्टमर कुठं आहेत? ह्या क्लासमध्ये आहेत. कुठल्या क्लासमध्ये आहेत? बघा F1 चा क्लास 250 ते 500. या क्लासमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ कस्टमर आहेत. F1 मानलं 60, त्याच्यामुळं त्या क्लासला काय म्हणलं? F1 च्या मॉडेल क्लास. पोरांनो बघा मॉडेल क्लास काय? 250 आणि 500, 250 आणि 500. हा जो 250 आणि 500 आहे ह्याला मॉडेल क्लास म्हणलं. हा 60 F1 आहे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी वाला. 250 आणि 500. पोरो 250 आणि 500 जो आहे 250 आणि 500 याला मॉडेल क्लास म्हणलं, F160 म्हणलं. आता याच्यामध्ये डायरेक्टली आता आपल्याला काय बघायचंय? आता डायरेक्टली L लिहा. ह्याच्यामध्ये ह्या क्लासमध्ये L किती येणार आहे? 250. H किती येणार आहे? H 250 आणि 500 मधलं अंतर किती आहे? 250 आणि 500, 250. H लिहिला, L लिहिला. F1 किती आहे? F1 आहे बघा
60 आहे, F0 किती आहे, F1 60 आहे, F0 किती आहे, तिथं लिहिलं 10 आहे, F2 25 आहे. आता मोडचा फॉर्म्युला लिही डायरेक्टली, मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0. मोडचा फॉर्म्युला पोरांनो, मोडचा फॉर्म्युला रिवाइज करायचा आहे, L प्लस F1 मायनस F0 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H हा ब्रॅकेट L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. ह्याला व्हॅल्यू जशा तशा ठेव. L ची व्हॅल्यू 250 प्लसला प्लस कर, F1 मायनस F0, F1 ची व्हॅल्यू 60, F0 ची व्हॅल्यू 10, मायनसला मायनस, हा F1 60, 2 ला 2 ठेव, इंटू 60 इंटू 2, मायनसला मायनस, F0 ला 10 ठेव, F2 ला 25 ठेव. हे 60 आणि 2 किती होतं, 120, मायनस 10 मायनस 25 किती येतं बेटा, 250 ला 250 ठेव, प्लसला प्लस ठेव. या ठिकाणी 60 मायनस 10 50 येतं, 120 मायनस 10 85. हे किती येतं बघा, 120 मायनस हे 60 मायनस 2, 60 गुणिले 2 120, हे किती येणार, 25 आणि 10 35, 120 मायनस 35 किती येणार या ठिकाणी, 85 येणार. हा 250 ला गुणाकारामध्ये गुणाकार ठेवला, 250 ला 250. हा या ठिकाणी आपण मोड काढून जर घेतला, याला जर आपण सोडवलं, याला कसं सोडवलं आपण, हे 85 हा 50 गुणिले 250 जर केलं आणि प्लस आपण 85 जर सोडून घेतलं आणि हे शेवटी 250 त्याच्यात ऍड केले, तर आपलं मोडचं ह्याला सोडून घ्या, ह्या दोघांचं म्हणजे ह्या 50 गुणिले 250 याचा गुणाकार करा, ह्यानं भाग घाला त्याला 85 न, आणि मग 250 त्याच्यात ऍड करा. मोड किती येणार, 397.06. लक्षात आलं. हे कॅल्क्युलेशन तर सोपंच आहे, बेसिक मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे, अवघड शिकवलेले आहेत. त्याच्यामुळे मोड डायरेक्टली 397.06 ग्राम हे आपलं या ठिकाणी आन्सर येतं. कळलं. ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट आहे का बेटा, फक्त मोडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि मोड नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी जशी जास्त आहे त्याला F1, त्याच्या बाजूचा F0, त्याच्या नंतरचा प्रिसिडिंग आणि त्याच्या आफ्टर त्याच्या हे लक्षात ठेवायचं, F0 आणि F2, आणि फॉर्म्युला F1 मायनस L प्लस F1 मायनस F2 अपॉन F0 मायनस 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट इंटू H. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, मोडचा लक्षात ठेवा आणि मीडियनचा लक्षात ठेवा. मग काय लक्षात ठेवायची गरज नाही बेटा, काही लक्षात नाही. रोज 3दा 4दा. तुम्हाला माहितीये का, तुम्हाला सांगतो बेटा, जगामध्ये अशी एक गोष्ट आहे की तुम्हाला एकदा वाचल्यानंतर तात्पुरती लक्षात बसेल, पण तुम्ही 3-4 दिवस जर ती सारखं घुकत राहिलात, वाचत राहिलात, तर ती लक्षात बसते. त्याच्यामुळे तुम्ही स्टॅटिस्टिक टॉपिक सारखा परत बघा, 3-4 दिवस कंटिन्यू बघा. एक दिवस जर तुम्ही असं केलात ना, एक टॉपिक 3-3, 4-4 वेळेस संपवलात, तर बेटा काय रे, तुम्हाला परत रिव्हिजनच करायचे काय, मला सांगा अवघड. अरे 100% तुम्हाला सगळं कळेल, 100% तुम्हाला सगळं येईल, काही सुद्धा डिफिकल्ट राहणार नाही तुम्हाला. कळलं सर्वांना? व्हेरी गुड, खूप छान. चला बेटा, याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट बघायचंय. काय बघायचंय नेक्स्ट आपल्याला? 9वा प्रश्न बघायचा आहे. 9वा प्रश्न काय याच्यामध्ये, आता ड्रॉ अ हिस्टोग्राम फॉर द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. हिस्टोग्राम म्हणजे सर्वांना लक्षात आलं, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन नाही, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये कोऑर्डिनेट येतात, तर आता इथं आपल्याला कोऑर्डिनेट नाही, आपल्याला इथं हिस्टोग्राम काढायचा डायरेक्ट. कसा काढायचा असतो लक्षात घ्या. इथं काय बघा, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी दिले आणि नंबर ऑफ फॅमिलीज दिलेत, 150 400 460 नंबर ऑफ फॅमिलीज. आणि सर्वांना माहिती, नंबर ऑफ फॅमिलीज वाय एक्सिस ला लिहितात, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी क्लास खाली लिहितात. पोरो हे एक्स एक्सिस, हे वाय एक्सिस, हे एक्स एक्सिस, हे वाय एक्सिस, हे एक्स एक्सिस, हे वाय एक्सिस. अरे बाबा, मग वाय एक्सिस ला नंबर ऑफ फॅमिलीज ला वरती लिही, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी क्लास खाली लिही, 50 70 70 99 70 90. मग ह्याचा क्लास कसा केलास तू या ठिकाणी बघ, क्लास कसा केला या ठिकाणी, ग्राफ आहे बेटा हा. या ठिकाणी मी क्लास केला, पहिल्यांदा इथं एक्स एक्सिस काढला, वाय एक्सिस काढला, एक्स एक्सिस काढला, वाय एक्सिस काढला, इथं क्रिंक मार्क काढला. स्टॅटिस्टिकच्या ग्राफ मध्ये क्रिंक मार्क काढायचा. या ठिकाणी 0 लिहिला, ॲरोज काढले सगळीकडून, 0 लिहिल्यानंतर आता इथं क्लास काढले. मग मी पुन्हा 50 70 बघा, 50 एकदा लिहिला, 70 लिहिला, पुन्हा 70 डबल नाही, 90 लिहिला, 110 130 150 आणि 170. मी असं या ठिकाणी लिहिलं बेटा. कुठं लिहिलं? ग्राफवर लिहिलं. 50 70 90 110 130 150 170. ह्याच्यामध्ये किती गॅप आहे रे सर्वांमध्ये? 20-20 चा गॅप आहे, 20-20 चा. त्यामुळे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 युनिट.
एक्स ऍक्सिसला काय म्हणलं, हा एक्स ऍक्सिस आहे ना, एक्स ऍक्सिस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 युनिट. आणि इकडं कसं केलं मी, हा किती आहे, मिनिमम आहे 150 आणि मॅक्झिमम आहे 600. त्यामुळे 100च्या रेंजने गेलो मी वरती. नंबर ऑफ फॅमिलीज 100, 200, 300, 400, 500, 600, 700. आणि मग इथं काय म्हणलं, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू वाय ऍक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 फॅमिलीज. वाय एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 फॅमिलीज. ही रेंज मनाने लिहायची असते पहा, इथं ऑब्झर्व करून, इथं ऑब्झर्व करायचं आणि ही रेंज मनाने लिहायची. 50 पासून स्टार्ट करायचं, तिथं जायचं 170 पर्यंत आणि इथून 100 पर्यंत अंदाजा घ्यायचं. 150 कमीत कमी आहे तर 100 पासून घ्यायचं. ओके, तर मग मी या ठिकाणी बेटा या ठिकाणी हे केलं बघा, काय केलं मी, पुढे आलो या ठिकाणी, इथं ग्राफवर आलो बघा. पहिल्यांदा काय म्हणले, 50 ते 70 मध्ये किती आहे, 50 ते 70 मध्ये 150 आहे. मग मी या ठिकाणी 150 असं केलं. 50 ते 70 मध्ये आहे म्हणल्यानंतर इथं 100, इथंपर्यंत ग्राफ काढला असा हिस्टोग्राम. ठीक आहे, ग्राफ काढला 150. पुढे काय 70 ते 90, 70 ते 90 मध्ये किती आहे बेटा, 70 ते 90 मध्ये 400. तर मी काय केलं पुन्हा 70 ते 90 मध्ये हे बघा इथं 400 पर्यंत. ठीक आहे, हा नंबर ऑफ फॅमिलीज आहे बरं का, वाय एक्सिस, फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ फॅमिलीज वाय एक्सिसला द्यायचं आणि क्लास खाली द्यायचं एक्स एक्सिसला. मग या ठिकाणी मी 400 पर्यंत काढलं. त्याच्यानंतर काय बेटा, 90 ते 100 मध्ये 460 आहे. मग मी हे बघा 90 ते 100 ला आलो इथं आणि 400, हा इथं 400 पर्यंत होता, इथं 450 पुढे थोडं 10 वाढवलं, त्यामुळे इथं पर्यंत आलो मी 460 पर्यंत. त्याच्यानंतर काय बेटा 540, 600 आणि 350. मग अशा पद्धतीने हे बघा 110 ते 130, हा इथं 540 ला आलो, पुन्हा इथं मी जवळपास 600 ला आलो आणि मग इथं 150 ते 170, हे साधारणतः मी 350 पर्यंत आलो. ओके, ह्याला ड्रॉ केला, इथं खाली नाव दिलं एक्स एक्सिस, वाय एक्सिस, इथं इलेक्ट्रिसिटीची युनिट आहेत, नंबर ऑफ फॅमिलीज आहेत, अशा पद्धतीनं ग्राफ काढला. ठीक आहे, काही अवघड आहे का, फक्त बाळांनो हे स्केल लिहित चला बरं का. इथं जे हे इथं युनिट कशामुळे आहेत, हे इलेक्ट्रिसिटी यूज युनिट आहेत. किती आहेत बेटा, ह्या दोघांमधला 50 ते 70 मधला 20 गॅप आहे बेटा. मग हे 20 कशामुळे आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 युनिट म्हणलं. आणि वाय एक्सिसला गॅप किती आहे, 1 सेंटीमीटरला, हे कप्पा 1 सेंटीमीटरचा असतो बरं का. बघा हे 100 वरून इथं आलं म्हणजे 100चा गॅप आहे ह्याच्यामध्ये. 100 म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे 100 फॅमिलीज आहेत, असं मग आपण वाय एक्सिसला म्हणायचं. हे स्केल लिहायचा, स्केल लिहायला शिकलं मग ग्राफ आपला सोपा जातो. ग्राफ मध्ये काही नाही, पहिल्यांदा एक्स काढायचं, वाय एक्सिस काढायचा, नंबर ऑफ जे आहेत ते वरती लिहायचे फॅमिलीज, क्लास आहेत ते खालती लिहायचे. ठीक आहे, सोपा आहे, काही सुद्धा अवघड नाही. हिस्टोग्राम सोपा आहे, फक्त पॉलिगॉन मध्ये पुन्हा कोऑर्डिनेट आहेत. ओके, पॉलिगॉन मध्ये कोऑर्डिनेट काढावं लागतं, जे तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन शो करा म्हणल्यानंतर. कळलं सर्वांना, काही डिफिकल्ट आहे का, काही डिफिकल्ट नाहीये, घाबरायचं नाही, एक एक स्टेप बाय स्टेप आपण जातोय. आता आपल्याला पुढचे काही प्रश्न ग्राफ वरचेच आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. हा हिस्टोग्रामचा कळाला सर्वांना, हिस्टोग्रामचा कळाला सर्वांना, कळाला बेटा. क्रिंग्स आणि स्टॅटिस्टिक मध्ये हा क्रिंग्स मार्क काढत चला बरं का, कारण हा महत्वाचा असतो. ओके, क्रिंग्स मार्क स्टॅटिस्टिक मध्ये काढत चला, हा प्रश्न होता, हे याचं आन्सर आहे. क्रिंग्स मार्क स्टॅटिस्टिक मध्ये पोरांनो काढत चला. आता याच्यानंतर आपल्याला 10वा प्रश्न बघायचा आहे. 10वा प्रश्न काय म्हणतो बेटा, इन अ हँडलूम फॅक्टरी डिफरंट वर्कर्स टेक डिफरंट पिरियड्स ऑफ टाइम to view a sari. The number of workers and their required periods are given below. Present the information by frequency polygon. काही नाही, सरळ त्यांनी म्हणले की फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये आता इथं ग्राफ कशावर येते बेटा, हे प्रश्नावरचा काही का असना, मी तुम्हाला वाचून दाखवला. त्यांनी म्हणले ड्रॉ खाली इन्फॉर्मेशन आहे. स्टॅटिस्टिक मध्ये प्रश्न किती पण लंबा असला तरी घाबरायचं नाही, फाइंड फक्त बघायचा आणि हा चार्ट बघायचा. हे ह्या टॉपिकची एक ट्रिक आहे. लय मोठं प्रश्न असं डोक्यात ठेवायचं नाही, फाइंड फक्त लक्षात ठेवायचं आणि ते चार्ट बघायचा. इथं काय म्हणलंय, फाइंड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ठीक आहे, नंबर ऑफ डेज आणि नंबर ऑफ वर्कर्स आहेत. मग आपण याच्यामध्ये काय केलं बेटा, फर्स्ट आता ह्याच्यामध्ये बघा 8, 10, 12, 12, 14, 14, 16 ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणल्यानंतर एक टेबल करून घ्यावं लागेल, नेसेसरी टेबल. ओके, फर्स्ट प्रिपेअर अ टेबल शोईंग कोऑर्डिनेट काढण्यासाठी नेसेसरी टेबल. आणि ज्या वेळेला नंबर ऑफ डेज 8 पासून बघा, इथं वाक्य खूप महत्वाचं आहे, सगळ्यांनी फोकस करा 1 सेकंदासाठी. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ज्या वेळेला तुम्हाला काढा म्हणतात, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ज्या वेळेला तुम्हाला काढा म्हणतात त्यावेळेला बेटा इथून क्लास चालू करायचा नाही. इथं गॅप किती आहे, 8 आणि 10 मध्ये 2चा गॅप आहे, त्याच्यामुळे 8च्या अलीकडे यायचं, 8च्या अलीकडे 2 नाही यायचं. 2नच का, कारण या सगळ्यामध्ये 2चा गॅप आहे. 8च्या अलीकडे आपण 2 न आलो, 6 आलं, 6 पासून चालू करायचा गॅप प्रिपेअर. ठीक आहे, हे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन साठी लक्षातच ठेवा, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन साठी लक्षातच ठेवा. नेसेसरी टेबल काढला,
क्लास डेज काढले, हे बघा हा डेज, नंबर ऑफ डेज, त्याच्यामुळे आपण क्लास डेज काढले बेटा. क्लास डेज 6 8 8 6 का केलं इथं बेटा 6. मी तुम्हाला 8 10 पासून, तर इथं तर तिने 10 पासून दिले, हे बघा इथं तिने 10 पासून 8 पासून दिले, पण आपण 6 पासून आलो. मी तुम्हाला काय म्हणलं, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन केल्यावर इथल्यापेक्षा 2 न महाग या, 2 म्हणजे इथं जे गॅप असेल तेवढ्यानं महाग या. मग आपण या ठिकाणी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन 6 पासून चालू केला, क्लास चालू केला 6 8 8 10 10, बाकी हे जसं तसं लिहिलं. पुन्हा त्याचे क्लास मार्क काय, क्लास मार्क म्हणजे मधलं XI XI XI, क्लास मार्क म्हणजे मधलं XI. 6 च्या 8 मध्ये किती आहे, 6 आणि 8 च्या मध्ये 7 येतं, 8 8 आणि 10 च्या मध्ये किती आहे, 8 आणि 10 9 येतं, 10 आणि 11 च्या मध्ये 10 आणि 12 च्या मध्ये 11 आहे, 12 आणि 13 च्या मध्ये 14 मध्ये 13 आहे, 14 आणि 16 च्या मध्ये 15 आहे, 16 आणि 18 च्या मध्ये 17 आहे, 18 आणि 20 च्या मध्ये 19 आहे, 20 आणि 22 च्या मध्ये 21 आहे. पोरांनो मग हे झाल्यानंतर इथे हे नंबर ऑफ वर्कर्स खाली जे दिले ना, हे खालचं जे असते ना बेटा, खालचं कप्प्यातलं मोस्ट ऑफ द टाइम ते म्हणजे फ्रिक्वेन्सीच असते. मग हे 5 16 हे आपण FI केलं, याला नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी किती आहे 0 5. आता बघा इथं 7 साठी आहे का बेटा, 7 साठी हे बघा 7 साठी होतं का काही, 8 आणि 10 पासून दिले, 7 साठी काही होतं का, नव्हतंच इथं, म्हणून आपण त्याला 0 मानलं. बरोबर आहे, कारण हे आपण मनानं लिहिलं होतं ना, एक मागं येऊन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन साठी एक मागं येऊन आपण मनानं लिहायचंय, 2 गॅप सोडून, कारण इथं 2 गॅप आहे. 7 इथं ह्या क्लास मार्क साठी फ्रिक्वेन्सी काहीच नाही, 9 साठी 5 आहे, 11 साठी ह्या गॅप साठी 16 आहे, ह्याच्यासाठी 30 आहे, इथं दिलेलं आहे. बरोबर आहे, इथं दिलेलं आहे, हे जे दिले इथं 5 16 30 40 हे आपण लिहिलं इथं. बरोबर आहे, पण इथं नव्हतं म्हणून ह्याच्यासाठी 0 लिहिलं. आणि मग आता कोऑर्डिनेट कर, ह्या दोघांना एका कप्प्यात घे, इथं कोऑर्डिनेट पॉइंट 7 आणि 0 7 आणि 0, हा 9 आणि 5, हा 9 आणि 5, हा 11 आणि 16 11 16 13 30 13 30, ह्याला जोडून घे. आणि आता मग या ठिकाणी मन X एक्सिस मन, Y एक्सिस मन, खाली घे क्लास डेज. खाली काय माहिती आहे तुम्हाला, क्लास डेज घ्यायचं असते. हे कप्पे असे 6 8 8 10 असले ते 2 2 ह्याच्यामध्ये दिलेले असतात का नाही रेंज मध्ये, ते X एक्सिस लागे, फ्रिक्वेन्सी Y एक्सिस लागे, फ्रिक्वेन्सी Y एक्सिस लागे, म्हणून नंबर ऑफ वर्कर्स Y एक्सिस ला घेणार आहोत मी इथं. ठीक आहे, नंबर ऑफ वर्कर्स. आता या ठिकाणी ह्या टेबल वरूनच अंदाजा काढायचा बरं का, 8 10 10 15 आणि इथं 5 10, म्हणजे आपल्याला 5 5 रेशो करत पुढे जायचं इकडं. म्हणून या ठिकाणी आपण काय 10 10 चा केला, आपण इथं क्लास डेज केला, आपण इथं क्रिंग्स मार्क काढला अशा पद्धतीनं. आणि मग आपण इथं कुठून केलं, 7 पासून केलं, 7 8 9 10 11 12 आणि मॅक्झिमम आपण 20 पर्यंत गेलो. ठीक आहे, 7 14 अशा रेंज मध्ये आपण गेलो बेटा. इथं 7 2 चा गॅप सोडलो, 7 8 सोडलं, 9 9 10 10, म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 डेज आहेत. ह्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 डेज. बरोबर आहे, 7 9 11 13 15 17 19 21 पर्यंत गेलो X एक्सिस पर्यंत. Y एक्सिसला कसं गेलो, 10 20 30 40 50. ओके, Y एक्सिसला नंबर ऑफ वर्कर्स केलं आणि इथं क्लास डेज केलं. आता ह्याच्यानंतर इथं 0 केलंय आपण, इथं X डॅश, इथं X असेल तर इकडे X एक्सिस, इथं Y असेल तर इथं Y डॅश असं द्यायचं. ठीक आहे, खाली दोन्हीकडे बाण द्यायचे आरो. आता पहिलं काय बेटा, कोऑर्डिनेट पॉइंट बघा, 7 आणि 0, 7 X एक्सिसचा पॉइंट आहे. बरोबर आहे, 7 X एक्सिसचा 7 इथंच आहे आणि Y एक्सिसचा 0 आहे, हा Y एक्सिसचा पॉइंट 0, इथून कोऑर्डिनेट चालू होणार. 9 5 9 5, आता इथं बघा पुढचा पॉइंट 9 5 आहे, 9 5 कुठे येणार, 9 इथं येणार इथला. बरोबर आहे, 9 आणि 5 कुठे येणार, ह्या 10 इथं येते तर अर्धा इथं 5. बरोबर आहे, कारण हा 10 5 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 वर्कर्स Y एक्सिसला. ठीक आहे, आणि मग हा 5 इथं येणार अर्ध्यावर, इथं एक पॉइंट काढला. पुन्हा नंतर काय कोणता पॉइंट आहे, 11 आणि 16 11 आणि 16, 9 नंतर 11 2 2 चा, इथं 11वा पॉइंट आहे. ह्याच्यामध्ये हा X एक्सिस आणि Y हा X एक्सिस, हा Y एक्सिस किती 16, हा 10 नंतर इथं येणार 15 आणि इथं येणार अर्ध्या ह्याच्यावर 16. ठीक आहे, पुढे या ठिकाणी कोऑर्डिनेट कोणता आहे, 13 30 13 30, 13ला हे बघा हा X एक्सिस 13 इथं आणि 30 कुठं काढला इथं, त्यामुळे इथं आला, त्याला नाव दिलं असं ब्रॅकेटमध्ये. पुढे आहे 15 40, हा 15 X एक्सिसचा आणि हा 40 इथं नंबर ऑफ वर्करचा, त्यामुळे इथं केलं. पुन्हा नंतर 17, हा 17 इथं, 35 कुठे येणार, हे 30 इथं अर्ध येणार 35, म्हणून इथं घेतला 13 35. पुन्हा हा 19 इथला, 14 कुठे येणार बेटा, 14 हा 10 आणि 15, 15च्या खाली 1 येणं याचं 14 आणि 21 आणि 0, हा 21 इथला Y एक्सिसचा 0 इथंच.
म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं ग्राफ आला, ग्राफ काढून घेतला. केवळ स्केल लिहिणं महत्वाचं आहे, खूप सोपं आहे, ह्याच्यामध्ये अवघड इतकं काहीच नाहीये. केवळ आपल्याला त्या ठिकाणी कोऑर्डिनेट काढताना लक्ष घेणं गरजेचं आहे. हे खालचे अरेंजमेंट 7 9 11 14 हे कशावरून लिहिले आपण, हे कशावरून लिहिले बेटा, 7 9 11 14. बघा हे 7 9 11 14 जे आहेत बेटा ह्याच्यावरून लिहिले. 5 16 30 40 35 14 हे जे नंबर ऑफ वर्कर्स आहेत बेटा ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. आपल्याला कोऑर्डिनेट कोणते द्यायचे, हे द्यायचे 7 9 11 14 15 17 19 21. तर आपण 7 2 2च्या गॅपनं देऊ शकतो, 7 पासून चालू करू शकतो ते 21 पर्यंत. आणि इथून किती द्यायचे, 0 5 16 30 40 35. तर आपण इथून काय करू शकतो, 10 10चे दाखवू शकतो, 10 20 30 40 50 40 पर्यंत. मग आपण या ठिकाणी हे कोऑर्डिनेट काढताना इथं बघायचं, कारण हे पॉइंट ग्राफवर शो करायचे, म्हणून आपण हे एक्स एक्सिसला हे दिले 7 9 आणि मग 10 20 30 आपण वर्कर्ससाठी दिले. हा जो आहे हा इथं ह्याच्यासाठी आहे, एक्स एक्सिस साठी आहे, वाय एक्सिस साठी आहे. हा 7 जो आहे हा या ठिकाणी आपण काय म्हणूयात त्याला नंबर ऑफ डेज आहेत, हे नंबर ऑफ क्लास डेज आहेत. आणि हे जे आहेत या ठिकाणी ते त्याच्यासाठी आहेत. ठीक आहे, हे इथून पण आपण काढू शकतो पहा, इथून पण आपण 7 इथून पण आपण लिहू शकतो, पण हे इथून नंबर ऑफ डेज हे क्लास लिहायची गरज नाही, डायरेक्टली आपण कोऑर्डिनेट हे पाहिजेत म्हणून इकडे बघावं लागेल. ठीक आहे, हे कोऑर्डिनेटचं खालचं लिहिण्याचं फक्त महत्वाचं आहे आणि कोऑर्डिनेट पॉइंट कसे मिळतात हे महत्वाचं आहे. ठीक आहे, आता हे झालं आपलं, ह्याच्यात झालं की आता 11वं बघायचंय. 11वं एक्झाम्पल काय बेटा, 11वं एक्झाम्पल काय, द टाइम रिक्वायर्ड फॉर स्टुडंट्स टू डू सिन्सियर सायन्स experiment and the number of students is shown in the following grouped frequency distribution table. Show the information in histogram by histogram and also frequency polygon. त्यांनी काय म्हणलंय, आपल्याला हे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे, बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता कसा काढणार आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, तर या ठिकाणी आता लक्षात घ्या, हिस्टोग्राम पण काढायचा म्हणले, हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. पहा ग्राफ तेच आहे, इथं हिस्टोग्राम पण काढा म्हणले आणि त्याच्यावरती फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पण शो करा म्हणले. तर आपण या ठिकाणी लिहिला, जशाच तसा लिहिला, नेसेसरी टेबल काढून घेतला म्हणलं. इथं काय काढून घेतला या ठिकाणी, नेसेसरी टेबल, क्लास टाइम काढून घेतला. क्लास टाइम हे बघा हा 20 22 22 24. मी तुम्हाला 2 ना ज्यावेळेस तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे 2 ना अलीकडे या, 20च्या अलीकडे 18 20 करा, टेबल पासून सुरुवात, 18 20 20 22 22 24 हे जशाच तसं. कारण आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ज्या ज्या वेळेला आहे त्यावेळेला ह्याच्या मागे ह्याच्यातला गॅप 2चा आहे, त्याच्यामुळे 2 मागे या, 18 20 पासून चालू करा. या ठिकाणी आपण काढून घेतला 18 20 20 22. त्याच्यानंतर क्लास मार्क काढून घेतला, ह्या दोघांमधला अंक 19 आहे, 20 आणि 22 मधला 21 आहे, 22 आणि 24 मधला 23 आहे, त्याला एक्स आहे, क्लास मार्क काढला. फ्रिक्वेन्सी किती आहे बेटा, 18 आणि 20 साठी, 18 आणि 20 साठी, 18 आणि 20 साठी काहीच नव्हती, 20 पासून आहे, 18 आणि 20 साठी 0 आहे, 20 आणि 22 साठी 8 आहे, 22 आणि 24 साठी 16 आहे, ते आपण या ठिकाणी काढून घेतलं. 0 8 16 22 18 14 12 आणि 0. आता हे एक्स एक्सिस हे वाय एक्सिस, 19 0, त्याच्यानंतर 21 8 21 8 23 16 23 16 हे कोऑर्डिनेट पॉइंट आपण काढून घेतले. हा एक्स एक्सिस हा वाय एक्सिस. आणि मग या ठिकाणी आपण डायरेक्टली या ठिकाणी सांगितलं, टाइम मेंटेन आपण ठेवला, इथं टाइम मिनिमम ठेवला. हा जो टाइम मिनिमम आहे बघा, हा जो आहे या ठिकाणी, हा जो टाइम मिनिमम आहे, टाइम मिनिमम हा टाइम मिनिट्स बरोबर आहे. टाइम मिनिट्स आपण ह्याच्यामध्ये 18 पासून 32 पर्यंत ठेवला. या ठिकाणी इथंच बघायचा बघा, 19 21 हे येणार आहेत सगळे, तर आपण 18 पासून काढून घेतला. 18 20 20 22 22 24 24 18 20 22. कसं केलं हे, क्लासवर बघितलं बघा, कारण हिस्टोग्राम काढायचा ना. तर 18 20 इथं मागे येणार होता 18, 18 पासून 20 20 नंतर 22 22 नंतर 24 24 नंतर 26 26 नंतर 28 हे इथं आपण काढून घेतलं. ह्याच्यामध्ये 18 20 क्रिंग्स मार्क काढला, एक्स एक्सिस काढला, वाय एक्सिस काढला. 18 20 20 22 22 24 24 28 28 30 30 32 34 पर्यंत एक्स एक्सिस. वाय एक्सिसला कुठून काढायचं आहे, वाय एक्सिसला काय बेटा, 0 8 16 22 20 14 12 असला आहे. आणि इथं काय इथं दिले बघा 8 16, म्हणून ह्याला 2 2च्या फरकनं आपण काढून घेतलं.
2 2च्या 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 हे वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस इथं 2चा गॅप आहे सगळीकडे, म्हणून आपण म्हणलं वाय ॲक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 स्टुडंट्स, आणि इथं टाइम किती आहे मिनिटमध्ये 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 मिनिट. इथं पण 2चा गॅप आहे, इकडे पण 2चा गॅप आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लक्षात घ्या, याच्यामध्ये आधी आपण काय करू, हिस्टोग्राम काढू. 20 ते 22 साठी किती आहे, 20 ते 22 साठी 8 आहे, काढला आपण. चला 20 ते 22 साठी 8 आहे. हे बघा इथं बघा 2 4 6 8 पर्यंत आपण असा ग्राफ काढून घेतला. ठीक आहे, हिस्टोग्राम. त्याच्यानंतर 22 24 साठी किती आहे, 22 24 साठी किती आहे, 16 आहे. बघा इथं 16 काढून घेतला. ठीक आहे, 22 24 साठी 16 आहे, 16 काढून घेतला. 24 26 साठी इथं किती आहे, 24 26 साठी या ठिकाणी 24 26 साठी किती आहे, 22 आहे. 24 26 साठी 22 काढून घेतला या ठिकाणी. 22 इथं काढून घेतला 22 24 26 साठी. पुढे 28 30 साठी जे आहे ते काढून घेतला. लक्षात आलं. 30 32 साठी या ठिकाणी जवळपास 12 13 आहे, बरोबर आहे. किती आहे या ठिकाणी, 23 26 साठी किती आहे, 30 आणि 32 साठी 12 आहे. 30 आणि 32 साठी मी काढून घेतला इथं, 30 आणि 32 साठी इथं काढून घेतला. आता कोऑर्डिनेट ह्याच्यावर आपल्याला हे ग्राफ झालं, हिस्टोग्राम झाला की फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कोऑर्डिनेट काढायचे. कोऑर्डिनेट कसे काढायचे, इथं दिलेत पहा, आपण काढलेले आहेत. कोऑर्डिनेट 19 आणि 0, एक्स ॲक्सिसला 19 आणि 0. मग या ठिकाणी मी काय केलं, 19 18च्या आणि 20च्या मध्ये इथं एक्स ॲक्सिसला 19 आणि 0चा आला. त्याच्यानंतर दुसरा कोऑर्डिनेट कोणता आहे, 21 आणि 8, 21 आणि 8. 21 कुठे आहे बेटा, इथल्या साईडला. इथं 20 आहे तर इथं 21 आहे. 21चा पॉईंट इथं एक येतो, इथं एक येतो, दिसतंय. 21 आणि 8चा इथं एक पॉईंट येईल, इथं एक पॉईंट येईल. त्याच्यानंतर 21 8 नंतर 23 आणि 16. बघा कोऑर्डिनेट काढतोय, सर्वांनी लक्ष द्या. कोऑर्डिनेट काढतोय 23 आणि 16. हा 22च्या नंतर इथं मध्यभागी 23 येते. 23 आणि 16 इथं येते 16. त्याच्यानंतर काय बेटा कोऑर्डिनेट, 23 16 नंतर 25 22. 25 22 आहे बेटा. हे 24च्या नंतर इथं 25 आणि 22 कुठे येणार आहे, सर्वात वरती टॉप लेवलला. त्याच्यामुळे इथे एक कोऑर्डिनेट येणार. त्याच्यानंतर 25 आणि 25 22 झाल्यानंतर 21 18 येणार. 21 18 बेटा, 21 18 27 18 27 18 हे 26 आणि इथं 27 आणि हा इथं 18 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, हा 27 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 29 आणि 14, 29 कुठे, 28 नंतर इथे 29 आणि हा 14 इथं येणार. बघा इथून इथं दिसतंय 14. लक्षात आलं. हे 27 18 हे एक्स ॲक्सिस, हे वाय ॲक्सिस. ह्याच्यावरून हे कोऑर्डिनेट आपण सगळे शो केले. इथं शेवटी इथं आलो आपण आणि मग आपण हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, हे जे रेषा काढल्यात अशा, ह्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन